in front of us who came today, he is a Pratik Burle. In my point of view, he is a great man. हा माणूस ग्रेट काय याचं मागचं कारण सांगतो. सी माय फ्रेंड, एखादी माणूस जेव्हा ग्रेट बनते किंवा ग्रेट राहते किंवा ग्रेट बनण्याच्या मार्गावर असते तेव्हा आपण त्याचा इतिहास पाहतो. पहिले वी चेक हिज हिस्ट्री. जगामध्ये कोणतंही काम करताना कोणत्याही व्यक्तीचा इतिहास पाहिला जातो. तुम्ही जेव्हा सोयरीक करता, लग्न जोडता, तेव्हाही तुम्ही इतिहास पाहता, कुटुंबाचा फॅमिली बॅकग्राऊंड पाहता ना, हिस्ट्री पाहता फॅमिलीची. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलतो का तो ग्रेट आहे, तो महान आहे, तर तो ग्रेट बनू शकतो, तो मार्गावर आहे, त्याच्यापासून मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते, इन्स्पायरेशन मिळते आणि आपण काहीतरी शिकतो. त्याच्या वाक्यातून काय शिकतो, त्याच्या चालण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या स्वभावातून, त्याच्या नेचरतून, त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या व्हिजनतून, त्याच्या विचारातून, त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीतून आपण काही ना काही शिकतो ना. कारण आपण मान्य करतो का हा आपल्याकरता ग्रेट आहे, की हा समाजाकरता ग्रेट आहे, किंवा हा आपल्यासाठी एक उदाहरण होऊ शकते, मोटिवेशन होऊ शकते, असं फिलिंग आपल्या मनात तयार होते. एक मी शिक्षक आहो. आय हॅव सीन नंबर्स ऑफ स्टुडंट इन माय लाईफ. आय हॅव बीन कंडक्टिंग बॅचेस राईट फ्रॉम 22 years, 23 years. आय थिंक आय माईट हॅव बीन कम्प्लिटेड. ओके, तर आय सॉ नंबर्स ऑफ स्टुडंट इन माय लाईफ. काही विद्यार्थी इतके भारी होते का आय टूक लेसन फ्रॉम देम. मी त्यांच्यापासून खूप काही शिकलो. म्हणजे इट इज ओके, आय एम अ टीचर, बट आय एम ऑल्सो इन सम पर्टिक्युलर पॉईंट ऑफ व्ह्यू आय एम अ स्टुडंट. कारण प्रत्येकापासून आपण काही ना काही शिकतो आणि प्रत्येकापासून माणसांना काही ना काही शिकलं पाहिजे. हा ॲटिट्यूड माणसात असला पाहिजे. शिकलोही पाहिजे आणि त्या चुकाही काढल्या पाहिजे. म्हणजे काही लोक चुकतो त्याला गायडन्सही केलं पाहिजे. कधी त्याच्याकरता आपण टीचर असलो पाहिजे, कधी तो आपल्याकरता टीचर राहू शकते. कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळे गॉड्स, टॅलेंट, गुण, क्वालिटीज आहे. मला प्रतीक बुर्ले हा व्यक्ती ग्रेट का वाटतो याचं कारण सांगतो. जेव्हा मी याचा पूर्ण इतिहास काढतो, जेव्हा मला ऑब्झर्व करतो, ही केम टू जॉईन माय क्लास इन 7th standard. हा काय खूप श्रीमंत घरचा व्यक्ती नाही आहे. त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहे. अंडरस्टूड. जेमतेम आर्थिक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत त्याने माझा क्लास लावला. सुरुवातीला थोडी बहुत फीस दिली. नंतर एका महिन्यात त्याने इतका परफॉर्मन्स दिला, इतकी मेहनत घेतली की तो माझ्या क्लासचा मॉनिटर बनला. ही बिकेम मॉनिटर ऑफ माय क्लास. इतका चांगला मॉनिटर बनला. इतके घंटे त्यांनी क्लासमध्ये घालवले की सकाळी 7ला तो यायचा, 11, 11:30पर्यंत क्लासला थांबा स्वतःहूनच. संध्याकाळी 4:30ला 4ला यायचा, 7:30पर्यंत क्लासला थांबायचा. प्रत्येक बॅचला शिकवायचा, प्रत्येक बॅचला भाषण द्यायचा. त्यानं टेन्सचा पूर्ण अभ्यास करून टाकला. तुम्हाला माहिती आहे टेन्स शिकवणं काही कठीण गोष्ट नाही आहे. फक्त अभ्यास केला तर तुम्ही दनादना टेन्स शिकू शकता. तर कोणत्याही स्टुडंटला नवीन विद्यार्थी आले, प्रतीक हँडल देम, मी जाऊन नाही पाय. ही यूज टू टीच. यांनी इतकी टीचिंगची प्रॅक्टिस केली का ही टूक टू मच प्रॅक्टिस ऑफ टीचिंग. मग जीडीची प्रॅक्टिस, ही टूक टू मच प्रॅक्टिस ऑफ जीडी. की त्याला मला असं कधी वाटलं नाही नंतर का बा याच्यापासून फीस घेतली पाहिजे. आणि मला वाटलं का हाच मला मदत करत आहे. हा याच्यातला पहिला गट्स. त्याने आपली फीज वाचवली. म्हणजे ही सेव्ड मनी त्या पहिल्या टाईममध्ये त्याने पहिले पैसे वाचवले. बरोबर, ॲम आय राईट. नंतर तो खूप वेळा क्लासला आला. 8वी आला, 9वी आला, 10वी आला. आता मला येत आहे. त्याने इंग्लिशमध्ये एकदम परफेक्शन आणलं, अभ्यास तगडा केला. वडिलाला मदत झाली पाहिजे म्हणून 10वीमध्ये स्वतः बॅचेस घेतल्या. माझे पूर्ण डावपेच शिकून घेतले. ही लर्न्ड ऑल माय टॅक्टिक्स. ही लर्न्ड ऑल माय टेक्निक. ही लर्न्ड एव्हरीथिंग फ्रॉम माइंड. सर शिकवते कसे, सरचे टेक्निक कसे आहेत. आणि हे तरी केलं, पाहिलं का सरांचे ड्रॉबॅक्स काय आहे. सर कुठं मायनस राहू शकते, मी कुठं प्लस राहू शकतो, माझा क्लास इफेक्टिव्ह कसा होऊ शकते. त्यांना हाय लॉजिक लावला असेल कदाचित. ॲम आय राईट. तर त्यांनी स्वतःच्या बॅचेस घेऊन 70-80 हजार, 1 लाखाच्या पैसेही कमवले. 4-5 बॅचेस घेतले म्हणजे त्यांनी कमाई सुरू केली. बरोबर आहे. एक वेळ अशी आली होती, हिंगणघाटमध्ये वांदिले सर होते, ते एक प्रतीक बुर्ले सुद्धा एक टीचर होता इंग्लिशचा. बरोबर आहे. असे माझे खूप स्पर्धक आहे माझे विद्यार्थीच. आजही गावात आहे. बरोबर आहे. पण कसं आहे, मी खूप जुना व्यक्ती आहो, तर मला सर्व अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीचा. ठीक आहे. अशी एक वेळ होती. म्हणजे ही इम्प्रूव्हमेंट त्या माणसानं आणली होती. कारण त्याला एक ध्यास होता का आपल्या वडिलांचे पैसे वाचले पाहिजे आणि आपण 4 पैसे कमवले पाहिजे. हे त्या माणसामधले गुणधर्म होते. नंतर तो पुढे 11वी 12वी सायन्स झाला. सायन्स झाल्यावरही तो
त्याला वेळ नव्हता मॅथ बॅचेस घेण्याकरता. तो थांबला नाही. त्यांना कधी तो माझ्या कोचिंगमध्ये पुन्हा परत आला. सर म्हणे मी तुमच्या कोचिंगमध्ये शिकवतो, मला का द्यायचे ते तुम्ही दे जा. त्याला मी चांगला मॉनिटर बनवला. त्याला थोडी बहुत नाही का मी माझ्यातर्फे मंथली फीजही दिली. हॅव यू अंडरस्टूड? म्हणजे थांबला नाही तो खाली. हे त्याचे सेकंड क्वालिटीज. मग नंतरची क्वालिटीज पहा की तो बाकी लोक आफ्टर 12th 12नंतर कोणी BE करते, कोणी MBBS करते, कोणी D.Pharm करते, कोणी पॉली करते, कोणी नर्सिंग करते, कोणी BSc करते, कोणता नाही कोणता एक चांगला कोर्स करते ना. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं जे आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन चांगल्या फील्डमध्ये केलं तर आपलं लाईफ सिक्युअर होते बा. म्हणजे आपल्याला कोणता नाही कोणता जॉब भेटते. कारण UPSC करतो म्हटलं तर 99% चान्स आहे फेल होण्याचा आणि 1% किंवा अर्धा % चान्स आहे नोकरी लागण्याचा. म्हणता तुम्ही? म्हणजे 5 लाख 10 लाख लोक एक्झाम फेस करते, त्यातले 400-300 लोक फक्त क्वालिफाय होते आणि नोकरीला लागते. बाकी 99% लोक लागत नाही. तर UPSC म्हणजे एक रिस्क असते. काय असते? इट इज अ वन काइंड ऑफ रिस्क. खूप मोठी रिस्क असते. आणि एवढे वर्ष 5-7 वर्ष आपण UPSCला दिल्यावर आपल्या हातात काही लागलं नाही तर आपण बेरोजगार होतो. पण त्या माणसाची डेअरिंग पहा. डेअरिंग का आली? त्याला माहीत आहे का एक शस्त्र आपल्यापाशी आहे, कोणतं? टीचिंगचं. उद्या जर आपण BE नाही केलं, D.Pharm नाही केलं, कॉलेज नाही केलं, काहीच कोणता डिग्री कोर्स नाही केला, डिप्लोमा कोर्स नाही केला, पण तरी पण आपल्यापाशी एक शस्त्र आहे का आपण 1 नंबर टीचिंग करू शकतो आणि तेवढेच लाखो रुपये कमवू शकतो. ह्या कॉन्फिडन्स त्या माणसानं स्वतःहून तयार केला आणि मग त्यानं तय केलं का आपल्याला इंजिनिअरिंग करायची गरज नाही, कुठंच वेळ वाया घालायची गरज नाही, डायरेक्ट UPSC. बरं, तो UPSCला गेला, पुन्हा घरचे पैसे कसे वाचवले सांगतो. तिथंही टीचिंगचा प्रयत्न केला आणि आता पुण्याला एका पिरियड मागे 400 रुपये भेटते. किती? 400. या माणसाने फक्त एकही पिरियड घेतला तरी त्याला 12,000 महिना पडते. म्हणजे 1 तास जरी वेळ घालवला तरी तो 12,000 रुपये महिना काय करते? कमवू शकते. म्हणजे वडिलांची पैसे मागायची गरज नाही. बिना पैशानं तो UPSC करत आहे, पैसे कमवून. तर हे क्वालिटी नाही का 98 विद्यार्थ्यामध्ये नसते, 100पैकी असते का? पैसे कमवून शिकणे, चांगले पैसे कमवून शिकणे, ते बी पैसे कमवून शिकणे, पण सर्वात मोठा एम ठेवणे. जो भारतातला सर्वात मोठा एम आहे कलेक्टर, हा कोणत्याही पदापेक्षा सर्वात मोठं पद आहे. म्हणजे सर्वात कठीण आणि सर्वात मोठं पद आहे. एवढं मोठं पदचा एम ठेवणे आणि स्वतःच्या भरोश्यावर ठेवणे, पैसे कमवून शिकणे, ही क्वालिटी या माणसामध्ये आहे. नाही तर खूप पोरं मी पाहिले स्वतःच्या न करणं चाराने होत नाही, पण पॅरेंटली दुनियाभराचं परेशान करते. मला का पप्पा तुम्ही मला इथं पैसे लावले नाही, मग मी मागं राहिलो, तुम्ही माझ्यासाठी करू नाही शकले, मी मागं राहिलो. दुनियाभराचे कारणं शोधते. आजी मेली म्हणून मार्ग लागलो, हे बी कारण आहे. बिमार पडलो मागं राहिलो, हे बी कारण आहे. बरोबर आहे? आजोबा मेली म्हणून मागं राहिलो, हे कारण आहे. काही तर एवढे बहादूर आहे का पहिल्यांदी आजी मेली म्हणून मागं राहिलो, चला पुन्हा आजी मेली. मग कोणती आजी मेली? एक वेळा आईकडली मेली होती, दुसऱ्यांदी वडिलाकडली मेली. अशा प्रकारचे माइंडसेटचेही लोक जगामध्ये आहे. म्हणजे अपयशी होते आपल्या अलालपणामुळे, अपयशी होते लेजिनेसमुळे, अपयशी होते दुर्लक्ष केल्यामुळे, अपयशी होते कामामध्ये परसिस्टन्सी, प्रिझर्वेरन्स हा गुणधर्म नसल्यामुळे, आणि कारण याच्या त्याच्यात मस्तकी मारते. असे लोक आहेत. पण असे बी लोक आहे का जे UPSC सारखी एक्झाम स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या भरोशावर, वडिलाले 1ही रुपयाचा त्रास न देता करणारे लोक आहेत. तर तुम्ही या माणसापासून खूप काही शिकू शकता. आणि ते असं नाही, धांदल नाही का मी खूप बिझी आहो, मला खूप काम आहे, मला पैसे कमवून शिकवा लागते, असंही नाही. एकदम शांत, स्थिर, एकदम प्रसन्न, एकदम हॅपी, एकदम ऑनेस्ट, एकदम पर्टिक्युलर राहून करते. म्हणजे असं नाही का बा याच्यामागे खूप काम आहे, खूप धांदल आहे, खूप अस्वस्थ आहे, खूप दुःखी आहे, खूप परेशान आहे, असंही नाही. एकदम प्रसन्न चेहरा, एकदम स्थिर चेहरा, एकदम शांत चेहरा, एकदम कॉन्फिडंट चेहरा, एकदम परफेक्ट आत्मविश्वास, ह्या गोष्टी या माणसापाशी आहे. लक्षात घ्या. मी खूप काय बोललो या माणसाबद्दल. मी यासाठी बोललो तुझ्यासमोर, आणि मला गॅरंटी आहे या माणसाबद्दल. मला ज्या ज्या लोकांबद्दल गॅरंटी आहे त्या लोकांबद्दल मी गॅरंटी घेतो. बाकी सर्वांची गॅरंटी मी घेत नाही. हा कलेक्टर बनेलच. ही विल बी द कलेक्टर इन फ्युचर. ही विल बी द कलेक्टर. कारण त्यानं परिस्थितीला सहज हँडल केलं आतापर्यंत. आय हॅव सीन. त्याला म्हणते मॅनेजमेंट कौशल्य, त्याला म्हणते डिसिजन मेकिंग पॉवर, त्याला म्हणते दूरदृष्टी. यांनी आपल्या इकॉनॉमिकल, सोशल सिच्युएशनले नॉर्मली हँडल केलं.
ज्या गोष्टीला हँडल करायला लोक परेशान होते त्या गोष्टीने अशीच हँडल केली, अशी डाव्या हाताने हँडल केली, बरोबर आहे, ही हँडल इझिली. तर हे गट्स तुम्ही शिका असं मला वाटते. आणि या माणसाचं एक एक वाक्य, एक एक स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. आणि सांगू का तुम्हाला, जगातले पॉवरफुल लोक तेच आहे जे अर्निंग अँड लर्निंग करते. कारण अर्निंग करून लर्निंग केलं ना तर माणसामध्ये वेगळा कॉन्फिडन्स तयार होतो. आणि जे फक्त शिकते पण अर्निंग करत नाही त्या माणसामध्ये ते आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स कधीच तयार होत नाही. फक्त अर्निंग करून लर्निंग करणाऱ्या माणसामध्ये फक्त व्हिजन तयार झालं पाहिजे. व्हिजन जर तयार झालं ना तर तो दुनियातला सर्वात पॉप्युलर करायचा. जगातले कोणताही इतिहास काढा तुम्ही, हिटलरचा इतिहास काढा, मुसोलिनीचा इतिहास काढा, चारवाकचा इतिहास काढा, मोदीचा इतिहास काढा, शरद पवारचा इतिहास काढा, त्या लोकांमध्ये ते क्वालिटी होती म्हणून ते महान बनले. अंडरस्टूड? तर ते क्वालिटी तुमच्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही प्रतीक गुडले सरांना ऐकत आहे अशी मी आशा आणि विश्वास करतो. आणि मी पुढचं कम्युनिकेशन तुमच्यासोबत प्रतीक गुडले सर करेन. Very warm and pleasant morning everyone. First of all, I want to make an apology to everyone because I could not come on the last program. Okay, येऊ नाही शकलो मी, त्याबद्दल माफी मागतो. सो आजचा आपला जो मुद्दा आहे बोलण्याचा, ॲज यू कॅन से इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. But I would like to remind you all that we all know that English is very important language and because of that we all are here to learn it. Okay, and in every examination, not only about UPSC or MPSC, but any examination, any entrance examination you give, you need English. Okay, English language is very essential. There are many options that you could opt different languages to clear the examination, but English is the one. If you also take the example of UPSC itself, okay, so there are the 3 stages of this examination: prelims, mains and interview, right? In prelims you will only be given 2 chances, means 2 language. One is Hindi, the question will be asked in Hindi and same question will be repeated in English. Okay, so I damn sure that you would not have been opted for Hindi language. Why? Because the words are very critical, right? आपली इंग्लिश इतके असेल तर आपलं हिंदी मराठी त्याच्याही खाली आहे, राईट और रॉंग, है ना? सो मेनी स्टुडंट आस्क मी दॅट विच लँग्वेज आय शुड ऑप्ट. कारण विद्यार्थ्यांचा समभ्रम काय असतो की मला सर मराठी नीट जमत नाही, हिंदी जमत नाही आणि इंग्लिशही जमत नाही. सो विच लँग्वेज आय शुड टेक इट. ओके, सो आय ऑलवेज टेल देम दॅट जस्ट सर्च द लेवल ऑफ युअर लँग्वेज, की तुझी मराठी इथं आहे का, है ना, आणि इंग्लिश इथे आहे का, तर मग बेटर काय राहणार की तू इंग्लिशला अजून जास्त इम्प्रूव्ह करून ते लँग्वेज ऑप्ट केली पाहिजे, राईट. आमच्या क्लासमध्ये सुद्धा मी पुण्याला क्लासेस केले. देअर इज वन कन्सेप्ट कॉल्ड बायलँग्वेलिझम. बायलँग्वेलिझम म्हणजे काय होते की तुम्हाला किमान म्हणजे ॲटलिस्ट 2 भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, ॲटलिस्ट 2 लँग्वेजवरती प्रभुत्व असलं पाहिजे. आणि त्यामध्ये पहिली भाषा जर मी म्हणतो तर ती आपली मातृभाषा असली पाहिजे, मराठीच, बरोबर की नाही. अँड सेकंड इज इंग्लिश. वाय इंग्लिश? बिकॉज इंग्लिश इज कन्सिडर्ड टू बी द इंटरनॅशनल लँग्वेज. आणि जर तुम्हाला या जगामध्ये भविष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकावं गरजेचं आहे. आणि नुसतं शिकावं म्हणजे काय की तुम्हाला वाचता येत आणि समजलं पाहिजे असं नाही. प्रभुत्व असतं म्हणजे काय असते, कमांड काय असते, एखाद्या भाषेवरती कमांड असणे म्हणजे काय असते की 4ही गोष्टी जमल्या पाहिजे. Someone is speaking English, then you must understand what he is speaking. Second is if you are reading, you have to understand it. Third is you have to write properly. And fourth is you have to speak fluently. If you could do all these 4 things over a particular language, that means you have a perfect command over that language. Am I right or wrong? Okay. So that is the thing की बायलँग्वेलिझम असलं, मी म्हणत आहोत किमान ॲटलिस्ट 2 भाषेवरती तरी, की एक तुमची मातृभाषा, याच्यापेक्षा जास्तही असू शकते. आम्ही बघितलं आहे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये की विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी हे 4-4, 5-5 भाषेवरती त्यांचा अभ्यास असतो. संस्कृत म्हणू द्या, जर्मन म्हणू द्या, फ्रेंच म्हणू द्या. ओके, सो दे आर लर्निंग डिफरंट लँग्वेजेस इन 8th, 9th and 10th स्टँडर्ड ओनली. अँड वी इफ वी कम्पेअर आवर सेल्फ विथ देम, सो वी आर नॉट हॅव्हिंग कमांड और वन पर्टिक्युलर लँग्वेज ऑल्सो. आपली मराठीही शुद्ध नाही आहे, हिंदीही नाही आहे आणि इंग्लिशही नाही आहे. अँड इफ यू गो टू द मेट्रोपॉलिटन सिटी तर 8वी 9वीतले मुलं तुम्हाला जर्मन चांगले बोलताना दिसेल, फ्रेंच चांगले बोलताना दिसेल, इंग्लिश चांगली बोलताना दिसेल, मराठी शुद्ध असते, हिंदीही बोलते, 5-5 लँग्वेज, राईट.
अँड बिकॉज ऑफ दॅट ते प्रगती करत आहे, ते पुढं आहे, है ना. सो ॲटलिस्ट वी हॅव टू हॅव वन पर्टिक्युलर लँग्वेज ॲज अवर स्किल. ओके. And as we all have gathered here and continuously coming to this class for improving your English, that is very appreciable. Okay, because from the perspective of your examination success, for your any type of business you do, you need English. Okay, any type of business you do, you need English. So one thing is clear, that it is very important, rather than all the things we called as a मराठी शिकली पाहिजे, नाही आपली मातृभाषाच आपण पुढे नेली पाहिजे, that is all okay. But to progress, it is very important to learn English, to have command over English. That means reading, listening, speaking and writing. Okay, so that is one thing is very clear. Now the question is that how we could develop our English, how we can develop our English, right? So how to improve your English? So as I told, you have to have command over that language, and to command you have to do 4 things: listening, reading, writing and speaking. बरोबर. And the solution is also this thing, है ना. There is one book which can teach you how to swim, but answer me that will you able to swim after reading the book? No. To learn swimming, you have to enter into the river, you have to enter into the swimming pool. To learn driving, you have to sit on a steering, right? You have to take steering in your hand and then you will learn. बरोबर की नाही. पडल्याशिवाय सायकल शिकतच नाही व्यक्ती, है ना. फॉर दॅट पर्पज अ व्हेरी गुड चान्स इज अवेलेबल टू यू, दॅट इज द स्टेज. बाहेर कुठंच मिळत नाही स्टेज अवेलेबल. इन युअर स्कूल ऑल्सो द टीचर्स आर ओनली गायडेड to complete the syllabus on time and take revision over the syllabus and then take good marks for the students, right? But there is no place which improves your skill development, right? स्किल डेव्हलपमेंट खूप मोठा विषय आहे. आणि आज तुम्ही जर भारतामध्ये बघितलं तर जो कोणी त्याचं भाषण बोलते त्याच्यामध्ये हेच एक गोष्ट म्हणते का आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एकच कमी आहे आणि ते म्हणजे स्किलची कमी आहे, की विद्यार्थ्यांमध्ये स्किलच नाही आहे. त्यांच्याकडे नॉलेज खूप आहे बट दे कुड नॉट एक्सप्रेस इट, ते कुठं दाखवू शकत नाही. त्यांच्याकडे सॉफ्ट स्किलची कमी आहे आणि ती कमी पूर्ण करण्यासाठी हा एकमेव आपला इन्स्टिट्यूट आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ठीक आहे. आणि इथं तुम्ही जर बसलेले आहे तर तुम्हाला हे प्रोसेस एन्जॉय करायची आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की एन्जॉय द प्रोसेस, डू व्हॉट यू एन्जॉय. ठीक आहे. हे प्रोसेस एन्जॉय करायची आहे रे. ओनली बाय सिटिंग ऑन दॅट बेंच अँड लिसनिंग टू सर ऑर एनी अदर पर्सन विल नॉट हेल्प यू टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यासाठी बोलणं सुरू करावं लागते, लोकांसमोर येणं सुरू करावं लागते, राईट. सो I always guide everyone that whenever you got the chance to come on the stage and speak at least 2 sentences, do not miss that. कधीच ते चान्स तुम्ही गमावू नका बोलण्याचा, है ना. whenever you get the chance, come on the stage and at least speak 2 lines. Now I will tell you my experience in the class, ki how I developed English in this class, how I developed stage daring. So as sir mentioned, I came or I joined this class in class 7th. Okay, I just completed my 7th standard and my father admitted me to this class that instead of wasting your summer vacation here and there, please go and join this class and learn something, as my father told. Then I came to this class, मी आलो class मध्ये, and the first day was little bit confusing for me because I did not see any type of class like this in my entire life up to 7th standard. Because in the school what was happening, we were going to the class, we were sitting on the last bench, we were listening to the teacher and that's it. We were never given the chance to speak at least one word ना. मला आठवते शाळेच्या करिक्युलम मध्ये कधी इंट्रोडक्शन पण नसन घेतलं तुमचं स्टेजवरती, राईट. सो यू हॅव नेवर गॉट द चान्स. म्हणून या क्लासमध्ये असं दिसतं नाही, थोडंसं कन्फ्यूज होते, काही लोक घाबरतात सुद्धा की आपल्याला बोलवणार आहे बाबा पुढचं. ठीक आहे, है ना. तर घाबरायचं नाही आहे. First time you will definitely make mistake. Whenever sir called me on the first day on the stage to give introduction, I did not give the introduction. मला नाहीच जमलं ते, as everyone does. Okay, है ना. And that is a natural thing. एकाएकी जमलं म्हणजेच तुम्ही काहीतरी वेगळे आहे बुवा. नाही जमत आहे that means you are normal person. नाही जमलं मला,
I again came continuously. Then I got a chance to tell the story, but I could not mumble the story. I could not mumble the tenses also. मग मी पहिल्या वर्षी काय केलं? When I completed the 7th standard, I came to join the class. I only listened to the sir. I only focused on the sentence formation, vocabulary, word formation. है ना, वाक्य कसं तयार होतं, शब्द कसे तयार होते, मग तो नाउन कसा असतो, मग तो नाउन वर्ब कसा बनतो, मग तोच ॲडजेक्टिव्ह कसा बनतो आणि मग तोच ॲडवर्ब कसा बनतो, असं वर्ड फॉर्मेशन. मग आपण जे वाक्य बोलतो ते वाक्य कसे बनतात, त्याची रचना कशी असते, कोणताही शब्द कुठेही बनवला, अ ग्रुप ऑफ सेंटेन्स विच गिव्ह कंप्लीट मिनिंग, ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्ह कंप्लीट मिनिंग इज अ सेंटेन्स. मग ते शब्द कुठेही टाकले तर सेंटेन्स म्हणू शकतो का, तर त्याची एक पर्टिक्युलर वाक्य रचना आहे, मग ते कशी असते, मग ते वाक्य कसं, आणि मग होमवर्क करत गेलो है ना. आणि बस जसं तुम्ही करत आहे ना सेम तसं मी करत गेलो होतो. पण तुमच्या माझ्यामध्ये फरक माहिती आहे काय, ट्रेनिंगचा. मी ट्रेनिंग कुठे घेतली, मी एकदा इंग्लिशची ट्रेनिंग घेतली पुस्तकामध्ये लिहिण्याची की वाक्य असं असं बनवते, अँड सेकंड ट्रेनिंग वॉज ऑन द स्टेज. मग एकदा जेव्हा मी स्टेजवरती गेलो, मी कधीच मग कुठल्याच बेंचवर तुम्ही बसून नाही बघू शकत. मला 7वीच्या नंतर 2 महिने मी सरांकडून पूर्ण ग्रामर शिकलो, पूर्ण वोकॅब्युलरी, वर्ड फॉर्मेशन, एव्हरीथिंग आय लर्न. अँड आफ्टर दॅट माय स्कूल बिगॅन अँड डिड नॉट गेट द टाइम टू कम ऑन द क्लास. ठीक आहे. तो स्कूलचा जो शेड्यूल असतो इतका हेक्टिक आणि बिझी असतो की आपल्याला इतर कुठल्या गोष्टीसाठी वेळच मिळत नाही. मग त्या स्कूलमध्ये जायचं. अँड वन्स आय कम्प्लिटेड माय 8th स्टँडर्ड, अगेन इन समर वॅकेशन आय अगेन केम टू द क्लास. बट दिस टाइम आय नेवर सॅट ऑन द बेंच. आय ऑलवेज टूक द बॅचेस ऑफ सर. म्हणजे सकाळी 7 ते 9ची बॅच असायची सरची, मग ते 7 ते 9ची बॅच माझ्याकडे यायची, मग मी त्यांना त्यांची प्रॅक्टिस घ्यायचो. मग तोपर्यंत सर 9 ते 11 दुसरी बॅच घ्यायची है ना. मग 9 ते 11 आम्ही 7 ते 9ची बॅच त्यांची प्रॅक्टिस घ्यायचो. मग ते गेल्यानंतर 9 ते 11ची बॅच पुन्हा 1 वाजेपर्यंत आम्ही घ्यायचो. 12-1 वाजे आम्हाला जायचं. सो आम्ही जर 7 वाजता आलो तर आम्ही 1-1 वाजेपर्यंत या क्लासमध्ये टाइम स्पेंड केला. आणि तेवढी वेळ आम्ही कधीच कोणत्या बेंचवर बसलो नाही. आम्ही कधी एखाद्या नवीन विद्यार्थ्यांना शिकत दिसो तुम्हाला, नाहीतर मग जुन्या विद्यार्थ्यांसोबत जीडी खेळत असो, नाहीतर टीचिंग करत असो, डिबेट करत असो, नाहीतर नवीन कोणता तरी प्रोग्राम करायचा, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, मग त्याच्यासाठी लोकांना कामी लावायचं असो. सो वी वर ऑल एंगेज विथ दिस ॲक्टिव्हिटीज इन द क्लास, अँड दीज ॲक्टिव्हिटीज आर ओनली फ्रुटफुल फॉर यू. ओके, बसून काही होणार नाही तिथे. यू हॅव टू कम ऑन द स्टेज, यू हॅव टू वेट आफ्टर द क्लास टाइम, यू हॅव टू गिव्ह टाइम टू युअर सेल्फ. ठीक आहे, वेगळा वेळ द्यावा लागतो आपल्याला ह्या डेव्हलपमेंटसाठी. So this was our schedule. Again we went to the home and again we were coming on the 4 PM in the afternoon. आणि मग संध्याकाळची बॅच पुन्हा कंडक्ट करायची. So this was the schedule for almost 2 to 3 months in the summer vacation. म्हणजे त्या 2 ते 3 महिन्यामध्ये मी कुठंच गेलो नाही. Not even a single program, not even a birthday party, not engagement, not marriage, not reception, anything, nothing. फक्त आणि फक्त क्लास है ना. एक फॉर्म्युला असतो मित्रांनो, T=T+T, म्हणजे सरांनी सांगितलेला. तमन्ना = त्याग प्लस तपस्या. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची तमन्ना आहे की मला, तमन्ना म्हणजे ती वाली नाही, एक एम म्हणतो आपण, गोल, बरोबर का नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप ध्येय आहे, तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे, मग ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर 2 गोष्टी लागते. त्याग है ना. त्याग कुठल्या गोष्टीचा त्याग, व्हॉट एव्हर द थिंग्स विच आर डिस्ट्रॅक्टिंग यू फ्रॉम युअर गोल, त्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. मग तो मोबाईल असू शकते, इथं आपल्या मित्रमैत्रीण, असा मित्रमैत्रीण असू शकते जो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो है ना, असू शकतो. त्यानंतर बाकी इतर गोष्टी की इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला ध्येयापासून भटकवतात त्या सर्व डिस्ट्रॅक्शन असतात. ओके, तर या गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि तपस्या याची करायची आहे, त्या ध्येयाची तपस्या करायची है ना. इफ यू वॉन्ट टू बिकम अ जीनियस इन वन पर्टिक्युलर फील्ड, सो यू मस्ट हॅव टू डिसाइड युअर 10,000 hours इन दॅट फील्ड. 10,000 तास, जीवनाचे 10,000 तास एखाद्या फील्डमध्ये जर तुम्ही घालवाल तर तुम्ही त्या फील्डचे जीनियस बनू शकता. समजलं का. आज क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकरला का म्हटलं जाते, कारण त्यांनी क्रिकेटच्या अलावा इतर कोणती गोष्ट केलीच नाही. वाय लता मंगेशकर गॉट भारतरत्न, बिकॉज इन्स्टेड ऑफ सिंगिंग ही डिड नथिंग, अँड आय रिपीट नथिंग, काहीच केलेलं नाही आहे.
एकच पर्टिक्युलर ध्येय ठेवावं लागतो आणि बाकी सर्व गोष्टी तुम्हाला थांबावं लागतो, त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. ठीक आहे. सो इफ यू हॅव डिसाइडेड दॅट यू हॅव टू हॅव अ कमांड ओव्हर द इंग्लिश लँग्वेज, तर तुम्ही पूर्ण वेळ यालाच द्या आणि इतकी प्रॅक्टिस करा. मला कोणी विचारते सर किती प्रॅक्टिस केली पाहिजे, 2दा जाऊ 3दा जाऊ, जमतपर्यंत जा. जेव्हा तुमच्या मनाला खात्री पटेल की आता मी कोणत्याही वेळेस न कोणती रिव्हिजन करता, न कोणतं पुस्तक वाचता स्टेजवर जाऊन 1 तास बोलू शकतो, म्हणजे तुम्ही तयार झाले आहे आणि म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस थांबवण्याची गरज आहे. पण तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे. आय रिमेंबर वन एक्झाम्पल, देर वॉज वन लिटिल गर्ल अँड शी वॉज प्लेइंग लुडो गेम, यू नो, विथ हर फादर. ओके. ते दोघंही संध्याकाळच्या वेळेस वडील घरी आले थकून आणि ते दोघंही लुडोचा गेम खेळत होते. बरोबर. मग फर्स्ट गेम झाला आणि तिचे वडील जिंकले. मग आता लहान मुलं कसं असते, नाराज होऊन जाते. त्यांचं खेळण्याचं उद्दिष्ट का असते का मी जिंकलो पाहिजे, बरोबर की नाही. मग पहिला गेम ती हारली, ती नाराज झाली. ते म्हणे की नाही आपण अजून एक गेम खेळू. मग ते अजून एक गेम खेळले, लुडो. पुन्हा एक गेम खेळले, पुन्हा फादरच जिंकले, तिचे वडील पुन्हा जिंकले. आता ते एकदम फ्रस्ट्रेट झाले की आता हे काय चाललंय बुवा. मग आता वडील काय बोलले, आता ते थकून आले ना दिवसभरातून, मग ते काय बोलले की आता आपण थांबू, आता नंतर खेळू. ठीक आहे. तर मग तिने एक वाक्य म्हटलं अँड दॅट सेंटेन्स हिट मी. एकदम म्हणजे गाठ बांधून ठेवा ते वाक्य. छोटीशीच मुलगी, तिने एक वाक्य म्हटलं की डॅड, इट इज नॉट ओव्हर अंटिल आय विन. गेम संपलेला नाही आहे जोपर्यंत मी जिंकत नाही. बरं. तर हारच मानायची नाही आहे. हा ॲटिट्यूड असणं म्हणजे खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. आलं का लक्षात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगले कपडे घालून, शरीर तंदुरुस्त करून बाहेर, आउटर पर्सनॅलिटी इज नॉट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुमचे विचार काय आहे, तुमचा ॲटिट्यूड काय आहे, तुमचा कॉन्फिडन्स कशा लेवलचा आहे ना, आणि तुमची दूरदृष्टी कशी आहे, दॅट इज युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ते पर्सनल डेव्हलपमेंट आहे. आणि ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला स्टेजवर यावं लागते. जेव्हा तुम्ही स्टेजवर येता ना, तेव्हा तुमचा माइंड वेगळ्या प्रकारे फंक्शन करते है ना. तेव्हा तुमचा माइंड अशा प्रकारे फंक्शन करते, इंट्रोस्पेक्शन तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिकली चालू येते आणि मग तुम्हाला स्वतःची खरी ओळख पटते. आजकाल आपण खूप खोट्या दुनियामध्ये जगत आहोत. एखाद्या व्यक्तीनं आपली थोडीशी तारीफ केली का आपल्याला वाटते तेच सत्य आहे. पण आपण कधीच स्वतःला जज करत नाही. आपण लोकांना जज करतो की हा असा आहे, तो तसा आहे. पण आजपर्यंत तुम्ही काय तुम्हाला स्वतःला जज केलं का? तुम्ही तुमचं इंट्रोस्पेक्शन केलं का? करा. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःचं इंट्रोस्पेक्शन कराल तेव्हा तुम्हाला तुमची खरी पर्सनॅलिटी माहीत पडेल है ना. आणि आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे दोन्ही वेगळे टॉपिक आहे. बरं. एक असते पर्सनॅलिटी. व्हॉट इज पर्सनॅलिटी? दॅट इज डिपेंड ऑन युअर थॉट प्रोसेस. तुम्ही विचार कसे करता, युअर ॲटिट्यूड, दॅट इज युअर पर्सनॅलिटी. आणि डेव्हलपमेंट काय असते माहिती आहे का? डेव्हलपमेंटचा वेगळ्या अँगलचा स्कोप असतो. आता सर, आता सपोज तुम्हाला क्रिकेटर बनायचं असेल तर तुम्हाला कशामध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे? इन प्लेइंग, बरोबर की नाही, की वेगवेगळ्या बॉलला तुम्हाला खेळता आलं पाहिजे. मग ते तुमची स्कोप ऑफ डेव्हलपमेंट आहे. मग क्रिकेटरला चांगलं भाषण देणं हे गरजेचं आहे का? मग ते तुम्हाला डेव्हलपमेंट नाही आहे. समजलं का? बट इफ यू वॉन्ट टू परसिव्ह युअर लाईफ इन द एज्युकेशन सेक्टर, मग एज्युकेशनमध्ये हे स्किल सर्वात महत्त्वपूर्ण आहे की इंग्लिश बोलता आली पाहिजे, 4 लोकांसमोर बोलता आली पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, भाषणही देता आलं पाहिजे, लोकांना कन्व्हिन्सही करता आलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किलही असली पाहिजे. ठीक आहे. तर एज्युकेशनच्या कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला ही स्किल सर्वात कमी पडते. नाव इवन आय वेंट टू पुना, सो आय टेल यू द ट्रूथ. ओके, आय विल नॉट लाय डेफिनेटली. सो इट वॉज व्हेरी न्यू फॉर मी, कारण मी साधा नागपूरला पण जास्त वेळ गेलो नाही आहे. आपल्या हिंगणघाटमध्येच तिकडे तिकडे नाही का. सो आय डायरेक्टली वेंट टू द पुना. सो इट वॉज अ ड्रास्टिक चेंज फॉर मी है ना. एक कल्चरल शॉक बसतो आपल्याला की काहीतरी वेगळंच कल्चर दिसते तिथं है ना, आणि इकडे काहीतरी आपण वेगळंच असं वाटते की वी आर लिटिल बिट कन्फ्यूज. तर मी ऑन द फर्स्ट इयर आय वॉज लिटिल बिट कन्फ्यूज की मी कसं केलं पाहिजे ना आपलं. ठीक आहे. आणि गेल्या 10-20 दिवसानंतर मला तर असं वाटलं होतं की मी वापस चाललं जाऊ गावाला, की इथं आपलं काही जमणार नाही. असे पण विचार माझ्या मनात आले होते है ना. अँड इट इज फॅक्ट. नॅचरली येऊ शकतात असे विचार. ठीक आहे. असं काही खोटं बोलण्याची गरज नाही की नाही बा मी काहीतरी वेगळा प्राणी आहे, माझ्या मनात असं कधी विचार येतच नाही, असं कधीच नाही आहे है ना. एक पुस्तक मी वाचली होती, इट्स नॉट यू. त्या पुस्तकाचं टायटल असंच आहे की इट्स नॉट यू, इट्स युअर बायोलॉजी. कारण जसं जसं आपलं एज वाढत जाते ना
सो देर आर सम हार्मोन्स आपले चेंज होतात, ते हार्मोन्स असे असे करत राहतात, मग त्याचं खूप प्रेशर असते आणि जसं जसं वय वाढत जातं ना मग ते हार्मोन्स ऑटोमॅटिकली हळूहळू थंड होत जातात, बरोबर की नाही. सो इट्स नॉट यू, इट्स युअर बायोलॉजी, है ना. तुमच्या मनात विचार येणारच आहे, नेगेटिव्ह विचार येणारच आहे, पण त्याच्यावरती ओव्हरकम करून तुम्ही स्वतःच्या बुद्धीला, मनाला कसं कंट्रोल करता हे इम्पॉर्टंट. मग मी पुण्यात गेलो. सो आय गॉट अ कल्चरल शॉक. आय वॉज लिटिल बिट कन्फ्युज्ड व्हॉट टू डू. आणि गेल्या गेल्या पण इतका मोठा संकट आला आमच्यावरती की काय सांगू, की 2-3 दिवस पुण्यामध्ये लाईन नाही, माहीत नाही काय, म्हणजे पाऊस वगैरे खूप झाला होता काहीतरी. सो 2-3 दिवस लाईन नाही, फोनमध्ये चार्जिंग नाही, जाता कुठं येत नाही, कारण माहीतच नाही कुठं जायचं. एका रूममध्ये पॅक आम्ही 3 दिवस, दोघं जण, हिंगणघाटचेच दोघं जण, आम्ही दोघं एकाच रूममध्ये पॅक होतो. बाहेरच जाता नाही, कोणासोबत बोलू नाही शकत, कोण कसं आहे आपल्याला माहिती नाही. मग ते 2 दिवस इतके बेकार कटले, कारण आईवडिलांसोबत संवादही नाही व्हायचा, फोन स्विच ऑफ, लाईन नाही आहे. मग ते 2 दिवसामध्ये आम्ही एकदम खचून गेलो होतो. असं झालं होतं की आता कधी कधी मी तिकीट बुक करतो आणि निघतो, पण त्यावेळेस स्वतःला आवरणं है ना, आणि आपल्या मनाला शांत करणं की नाही, टेक सम, थोडा पेशन्स ठेव, होईल सर्व नीट, हे विचार मनात येणं, हे असते खरी पर्सनॅलिटी, हे असते पर्सनॅलिटी. दिस इज द ॲटिट्यूड जे तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. का कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही आहे, मनाला शांत ठेवायचं आहे आणि मग विचार घ्यायचा आहे, है ना. रागात कुठला विचार घेऊ नका, आणि जेव्हा तुम्ही एकदम खुश असतात तेव्हाही काही विचार घेऊ नका. मनाला स्थिर होऊ द्या, त्या सिच्युएशनला स्थिर होऊ द्या, मग डिसिजन घ्या. मग 2 दिवस कटले. मग तिसऱ्या दिवशी लाईन वगैरे आली, मग घरच्यांसोबत बोलणं झालं, ठीक आहे. मग पुन्हा कुठंतरी वाटलं की आपण ज्या कामासाठी इथं आलो ते काम महत्त्वाचं आहे, बाकी ठीक आहे, है ना. तर मग मी काय केलं, मी मग क्लासेस जॉईन केले इकडे तिकडे, मग चालू झालं. एक वेळा तो हरवले होतो मग पुण्यामध्ये, काय सांगू तुम्हाला, इट इज अ बिग सिटी, नाही का. मग आता तुम्हाला सांगतो गंमत काय झालं. माझ्या मित्रानं काय सांगितलं माहिती आहे का, माझ्या मित्रानं काय सांगितलं की बघ प्रतीक, तू इथून कुठलीही बस घेतली तर हे आपल्या कॉलेजला जाते म्हणे. म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी घेतली, कॉलेजला गेलो, वापस यायचं होतं. माझ्या मनात तेच राहिलं का तिथूनही कुठली बस घेतली तरी येणार घरापर्यंत, पण मला हे नव्हतं माहीत का 2 रूट आहे, ठीक आहे. तर मी घेतली भलत्याच रूटची बस, मी चढलो बसमध्ये, मी गेलो. मग मी खिडकीपाशी असं बघतोय, अरे नवीन नवीन बिल्डिंग दिसत आहे, हे तर काही आपला रस्ता नसला पाहिजे. मग मी फोन लावला, मग मी उतरलो, मग ऑटो करून मग पुन्हा गोल गोल फिरून, आहे ना. मग ते जागाचे नाव मला माहीत नव्हतं कोणतं होतं, मी काहीतरी वेगळंच म्हणून, ऑटोवाला वेगळाच म्हणे असं म्हणे, तू जो प्लेस म्हणताय ते आहेच नाही म्हणे, भूत भविष्य काळामध्ये आहेच नाही म्हणे अशी जागा, तू परफेक्ट ॲड्रेस सांग म्हणे, ठीक आहे. तर अशा सर्व गोष्टी सुद्धा झाल्या, पण मी त्या सिच्युएशनमध्ये माइंडला कंट्रोल केलं की ठीक आहे, होणारच आहे, काही प्रॉब्लेम. नवीन याच्यामध्ये मला एकाएकी थोडी ना गुगल मॅप पाठवणार आहे, नाही का, असं होऊच शकत नाही. अजूनही एवढा पुणे म्हणजे असा वैभवशाली देश आपला सिटी आहे, राईट. अजूनही मी 2-3 वर्ष झाली तर राहतो, पण मला पूर्णपणे माहीत आहे बा असं मी म्हणू शकत नाही, राईट. सो whenever you go to a new place, this drastic change definitely happens, but how you control your mind, that makes the difference, ठीक आहे. मग त्यानंतर I was bored, ठीक आहे. मी थोडंसं बोर झालो होतो की कॉलेज करू, मग मी कॉलेज पण करायची इच्छा नाही होत होती. सो कारण ते कॉलेजमध्ये पण टीचर काय करायचे असते, त्यांचे हँडमेड नोट्स असायचे, दे जस्ट रीडिंग द नोट्स, ठीक आहे. फक्त ते नोट्स वाचायचे. मी म्हटलं याच्यापेक्षा आम्हाला देऊन दे नोट्स, आम्ही घरी बसून वाचतो, यायची काय गरज आहे. मग मी थोडंसं वाटलं की म्हटलं आपल्याकडे टीचिंग करण्याची, टीचिंग इज माय हॉबी, आणि म्हणून मी येत राहतो इकडे, आहे का नाही. माय हॉबी बनली आहे एक ते, की शिकवण्याशिवाय म्हणजे कोणाला काहीतरी सांगितलं नाही ना, आपण बोललो नाही ना, तसं चैन नाही पडत माणसाला, असं काहीतरी वेगळं वाटते. ओके, सो टीचिंग इज मेड माय हॉबी. तर मी असा विचार केला की आपण पुण्यामध्ये कोचिंग सेंटर खूप असतात बघा. टीचिंग फील्ड तुम्हाला अशी जर साधी वाटत असेल ना, आज गव्हर्नमेंट टीचरला किती पेमेंट आहे, प्रायमरीला 30-40,000 रुपीज, राईट. सेकंडरीला 50, 60, 70. एक प्रायव्हेट टीचर 1 लाखाच्या वरून कमवते पुण्यात, आणि फक्त 10वीला शिकून, माहिती आहे तुम्हाला. I was new, so I was unaware about the salaries and all these things, so I joined on the very less salary, and slowly I got the increment in that also. मग पुण्यामध्ये मी क्लास जॉईन केला, मला एका तासाचे 400 मिळायचे, 1 तास बोलायचं आहे 400 रुपीज, है ना. सो तिथे, आणि हे तर सुरुवातच आहे 400 रुपीज. तुम्ही मागे एक दादा आला होता ना, ही वॉज IS, ही बिकेम IS, ही वॉज ऑल्सो यूज टू टीच इन पुना,
ही गॉट 700 रुपीज पर लेक्चर पर आवर. ओके, है ना. सो दॅट इट इज जस्ट स्टार्टिंग. जर तुमच्याकडे स्किल असली ना तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कुठेही जा, मग तुम्ही दिल्ली, मुंबई, कुठल्याही मोठ्या सिटीमध्ये जा, तुमच्याकडे जर एक स्किल असेल ते कुठलीही असू दे, ठीक आहे. सो दॅट स्किल विल डेफिनेटली हेल्प यू. पण माणसाला नाही का निश्चय करायला लागते. निश्चय खूप महत्त्वाचा आहे. काही काही लोक निश्चयच नाही करत. दे आर जस्ट सिटिंग इन द क्लास बिकॉज देअर पॅरेंट्स आर फोर्सिंग देम. तुम्हाला स्वतःचा निश्चय करायला लागते की मला हे स्किल असलीच पाहिजे, मला स्टेजवरती जायचंच आहे, मला 2 शब्द बोलायचेच आहे. हे निश्चय तुम्ही स्वतःमध्ये केला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि फळ ऑटोमॅटिक भेटते, ठीक आहे. फळाची चिंता नका करू. मी सुद्धा एवढा मोठा रिस्क घेतला ना तर जीवनामध्ये मी कधीच फळाची टेन्शन घेत नाही की आपल्याला मिळणार आहे रे. जर तुम्ही है ना, और वो हिंदी में कहावत भी है कि क्यों सोचे कि जिंदगी में कुछ ना होगा, कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा, है की नाही. जर काही नाही झालं तर तजुर्बा राहील. एक्सपिरियन्स आहे ना, एक्सपिरियन्स इज अ व्हेरी नाईस नॉलेज. जे आपण एक्सपिरियन्सपासून शिकतो ते आपण कुठंच शिकू शकत नाही, तर एक्सपिरियन्स राहील. सो दिस इज अबाउट द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, की तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या अँगलनं करायची आहे. मग आणि मी तुम्हाला सांगतो, हे क्लासमध्ये ज्या कुठल्या विषय आपण घेतो ना, स्पीकिंग, स्पीच डिलिव्हरिंग, इलोकेशन आपण ज्याला म्हणतो, कंपेअरिंग, आपण कार्यक्रम घेतो, याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन द्या. ऑटोमॅटिक पर्सनॅलिटी डेव्हलप होते, ठीक आहे. आज हे मॉनिटर्स आपल्यासमोर बसलेले आहे, आमच्या बॅचमध्ये होते ना, हे काहीच नाही बोलायचे, ठीक आहे. पण यांनी काय केलं, यांनी रेग्युलरिटी ठेवली. हे रेग्युलर यायचे क्लासमध्ये, ठीक आहे. दे वर रेग्युलर टू द क्लास. त्यांनी क्लास रेग्युलर अटेंड केला, त्यांनी मी जे सांगितलं ते रेग्युलर केलं, अँड स्लोली दे गॉट द प्रोग्रेस, ठीक आहे. अँड दिस इज अ स्लो प्रोग्रेस. एका दिवशी कोणालाच प्रोग्रेस भेटत नाही. असं झालं असतं तर सर्वजण आज जिममध्ये गेले असते आणि दुसऱ्या दिवशी बॉडी बनवून आणली असते. असं होते का? जर तुम्हाला एकाएकी प्रोग्रेस रिझल्ट भेटला असता तर आज सर्व लोकांनी सिगरेट, अल्कोहोल सारख्या गोष्टी सोडल्या असत्या, की आज सिगरेट पिली उद्या कॅन्सर झाला. असं होत नाही. सर्व गोष्टींना स्लो चालते, है ना. जीवनामध्ये सक्सेस ही स्लो भेटते. एकाएकी कोणाला सक्सेस भेटत नाही. ओके. जर तुम्हाला KFC माहित आहे, KFC यु नो, त्याच्या बॉक्स समोर एका म्हाताऱ्याचा फोटो असतो, है ना. त्यांना म्हातारपणीचा फोटो काढून ठेवला रे, कारण त्याला सक्सेसच त्या एजमध्ये मिळाली आहे. वेन ही वॉज 65 years एज ही गॉट सक्सेस. सक्सेसची कुठलीच एज नाही आहे, है ना. आणि जर तुम्ही असं विचार करत असेल की मी एकदम सिरियसपणे अभ्यास करतो, है ना, काहीच मजा विजा सब एंटरटेनमेंट बंद करतो आणि मगच मला सक्सेस भेटेल, तर असं होत नाही. तुम्हाला आतून खुश राहायला लागते, मग सक्सेस भेटते. खुश राहण्याला सक्सेस मिळवण्याला सुख भेटत नाही, सुखी राहण्याला सक्सेस भेटते. दॅट इज द ट्रूथ, ठीक आहे. सो एन्जॉय द प्रोसेस. हाऊ विल यू एन्जॉय द प्रोसेस? बाय पार्टिसिपेटिंग हिअर, ठीक आहे. तर तुम्हाला इथं पार्टिसिपेट करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये, है ना. आता मागचा प्रोग्राम झाला, मी येऊ नाही शकलो, बट पुन्हा एक कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. अँड आय विल डेफिनेटली ड्रॉ द टाइम टू कम हिअर अँड आय विल सी हाऊ यू आर डुईंग, ठीक आहे. आणि प्रत्येक ज्या गोष्टी या क्लासमध्ये आहे, आता सपोज तिथं बघितलं आपण इंटरव्ह्यू मी तिथं कंडक्ट केलेले होते, ठीक आहे. तर असं तुम्ही जे नवीन मॉनिटर आहे असा तुम्ही दिमाग लावला पाहिजे की काहीतरी नवीन केलं पाहिजे. आता नवीन कुठल्या तरी विषयावरती आपण GD घेतली पाहिजे आणि मुलांना गाईड केलं पाहिजे. मुलांना गायडन्स करणं महत्त्वाचं आहे, माहिती आहे का तुम्हाला. आय वॉज द बेस्ट मॉनिटर इन द क्लास ॲज सर इट सेड. वाय? बिकॉज आय यूज टू गाईड देम. जर त्यांना कोणता प्रॉब्लेम राहायचा ना, ते सर कसे नाही जायचे, ते मला विचारायचे की दॅट इज द थिंग, की मला हे असं जमत नाही आहे, मी काय केलं पाहिजे. देन आय यूज टू गाईड देम. हे का गायडन्स का कुठून आलं? कारण तुम्ही स्वतः अभ्यास करता. यू डू नॉट कॉपी एनीवन. कॉपी नाही करायची कोणाला, स्वतः अभ्यास करा. मग तुम्हाला माहीत पडेल की याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर माझ्या एक्सपिरियन्सनं मला असं माहीत पडलं की जर एखादी गोष्ट कोणाला सांगायची असेल ना, तर त्याला स्टोरी सांगा. स्टोरी टेलिंगचा एक मस्त मुद्दा आपल्या क्लासमध्ये असतो, ते तुम्ही केलं पाहिजे. त्याने एकदम तुमची बॉडी लँग्वेज ओपन अप होते. यू आर ओपन अप, ओके. तर एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. म्हणजे ही सत्य घटना आहे, एकदम सत्य घटना आहे. आणि फाळणीच्या पहिलेची आहे, म्हणजे पार्टिशन, इंडिया पाकिस्तानचं पार्टिशन व्हायचं होतं त्याच्या आधीची घटना आहे. तो एक दारुड्या होत्या, है ना. ही यूज टू ड्रिंक लॉट, ठीक आहे. एक दारुड्या होत्या आणि त्याला सर्व व्यसन होते.
आणि व्यसनाचं जर आपण म्हटलं तर विद्यार्थी जीवनामध्ये हा सर्वात मोठा एक असतो की आपल्याला व्यसनापासून खरंच दूर राहण्याची गरज आहे. जर तुम्ही बातम्या वगैरे बघत असाल, न्यूज वगैरे बघत असाल, तर आत्ता एक बातमी आली पुण्याचीच, तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे, की एक पॉर्शे कार होती आणि त्याने धडक दिली आणि 2 व्यक्ती जाग्यावरती मेले, एक मुलगा आणि तरुण मुलं मुली होते, ठीक आहे, शिकलेले होते, त्यांचंही काहीतरी भविष्य असन, पण सर्व त्यांचे स्वप्न थांबले एका जागेवर, त्यांची काहीही चूक नसताना सुद्धा, बरोबर. तर ह्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. काही करा जीवनामध्ये, ठीक आहे, थोड्या मस्त्या वस्त्या आपल्याला करायलाच पाहिजे, थोडं एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट जीवनात केलंच पाहिजे, पण ते एंटरटेनमेंट या अशा इलिगल गोष्टी आणि आपल्या शरीराला घातक गोष्टी केल्याने होतो, ही चुकीची भावना आहे, ही चुकीची कल्पना आहे. आणि मराठी संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे खऱ्या 2च व्यसन आहेत जे आपल्याला असले पाहिजे. पहिलं म्हणजे विद्या घेण्याचं व्यसन, की काहीतरी सतत नवीन शिकलं पाहिजे. काही डझंट मॅटर ही इज अ स्मॉल फ्रॉम यू ऑर ही इज अ बिग फ्रॉम यू. मी तर लहान मुलांपासूनही शिकतो की त्यांची कशी क्रिएटिव्हनेस राहते, है ना. लहान पोरं बघा कसा प्रश्न विचारतो तो, हे कसं आहे ते कसं आहे. काही काही प्रश्नाची उत्तर आपल्याला नसते माहीत, का पाण्याचा कलर असाच काऊन आहे, पाणी असंच काऊन दिसते, असे विचित्र प्रश्न विचारतात. आणि म्हणूनच त्यांची क्रिएटिव्हिटी आपणच पालक लोक त्यांना थांबवतो, हे नाही तिथं नको जाऊ, अंधार आहे तिथं भूत निघते. ह्या गोष्टी आपणच निगेटिव्ह माइंडसेट त्याला आपणच बनवतो, बरोबर की नाही. मुलांना हे नका म्हणू का तुम्ही का नका करू, मुलांना हे सांगा की बापू हे कर. माझं एक चांगलं उदाहरण आहे, मी वाचत असतो, ते एक सरपंच आहे एका गावाचा, त्याने माहिती आहे का जागावरती एक बेसिंग लावलं आणि तिथं त्यांनी लाल अक्षरात लिहिलं इथं थुका. आपण बघतो गावाखेड्यामध्ये लिहून आहे इथं थुकू नका, तिथंच लोक जाऊन थुकतात. त्यानं काय केलं, बेसिंग लावलं म्हणे इथं थुका, आता मी साफ करतो म्हणे हप्त्यात इथं थुका, ठीक आहे. तर हा असतो माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे जीवनामध्ये. तर व्यसन 2च असते, एक म्हणजे विद्या घेण्याचं व्यसन की सतत शिकत राहा, आणि दुसरं व्यसन म्हणजे हरिपाद सेवनम व्यसनम की हरिनामाचं व्यसन, बरोबर की नाही, है ना. 2च व्यसन आहे भारतीय मराठी संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर ही 2 व्यसनं करा. तर एक लाहोरची गोष्ट आहे, फाळणीच्या पहिलीची गोष्ट आहे. एक दारुड्या होत्या आणि त्याला सर्व व्यसनं होती. मग तो त्याची दिनचर्या काय असायची की तो सकाळी जायचा, काही काम वगैरे करायचं नाही, घरचे भांडे विंडे सब विकवा करून त्याचं घर चालायचं. आणि त्याला एक पत्नी होती, ती सर्व सांभाळून घ्यायची. त्याला सुद्धा नीट जाणीवपूर्वक ही गोष्ट होती की आपल्या पत्नीमुळे आपला संसार चालू आहे, तिच्यामुळे आपलं सर्व चालू आहे, ते करत आहे म्हणून आहे, नाही तर आपण काहीच नाही आहे. तो सकाळी जायचा, पूर्ण गाव फिरून यायचा, दारू पिऊन यायचा आणि संध्याकाळी मग घरी काही विकवाक करून मग म्हणायचा की दे. एक दिवशी काय झालं, घरातली सर्व भांडेकुंडी सर्व गोष्टी संपल्या विकण्याचा, आणि हा आला आता घरी आणि म्हणते की काहीतरी खायला दे. याची बायको काय म्हणते की घरी काहीच नाही खासाठी, सर्व विकवाक केलाय तुम्ही, आता घरी काही राहिलंच नाही शिल्लक. मग याची नजर तिच्या मंगळसूत्रावर पडते, आणि मंगळसूत्र म्हणजे भारतीय स्त्रियाची म्हणजे पवित्रता येते, श्रद्धा आहे सर्वांची, आहे का नाही. आता तर काळ बुरसटलेला आहे, पण स्वतःचं ते एक मान्यता असते, ठीक आहे. तर याची नजर पडली त्या मंगळसूत्रावरती, आणि नाही काही ते त्याची पत्नी त्या दिवशी चिडली आणि त्याला बाहेरच काढलं की चल निघ आता बाहेर, ठीक आहे. कारण तिची श्रद्धा होती त्याच्यावरती की ते पवित्र आहे, ते नातं सुद्धा पवित्र आहे. तर ती चिडली, एवढ्या वर्ष तिनं सहन केलं, पण आता ती चिडली आणि म्हणे चल आता तू बाहेरच काढ. त्यांना चालताच केला बाहेर तिला, आणि तिने बोलता तिने खूप त्याला बोलली ते, आणि बोलता तिने एक वाक्य म्हटलं की जर काही अक्कल असन तर आपल्या गावामध्ये एक साधू आले, त्यांचं कीर्तन चालू आहे, जाऊन ते ऐक आणि काहीतरी शिका, ठीक आहे. आणि त्याला बाहेरच काढलं, आणि मग तो आता बाहेर पडला घराच्या, आणि तो फिरत मग इकडं तिकडं गाव फिरून राहिला होता, आणि त्याला ते मंदिर दिसलं, आणि त्याला त्याच्या पत्नीनं सांगितलेलं वाक्य आठवलं का इथं एक कोणीतरी साधूभाव आले, त्याचं कीर्तन जाऊन ऐक. मग तो गेला त्या कीर्तनामध्ये, आणि त्यानं पूर्ण कीर्तन ऐकलं, 1-2 तास पूर्ण ऐकलं. आणि ऐकल्यानंतर जेव्हा कीर्तन संपलं आणि सर्व लोक आपापल्या घरी निघाले, तेव्हा तो त्या साधूच्या असा पायावरती डोकं टेकून असं नतमस्तक झाला, आणि त्या साधूला म्हणाला की आता माझे डोळे उघडले आहे आणि मला तुमचा शिष्य बनून घ्या कायमचा, आणि मला आता माझं जीवन बदलवायचं आहे. तर मित्रांनो, खरी सत्य घटना ही वाली. तर तो जो साधू होता त्यांचं नाव होतं स्वामी दयानंद सरस्वती, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि हा जो दारुड्या होता त्याचं पहिलंचं नाव होतं लाला मुंशीराम, हा नंतरचा आर्य समाजाचा प्रमुख बनला, ज्याचं नाव होतं स्वामी श्रद्धानंद.
तर माणसामध्ये असा बदल होतो. तर निश्चयाची गोष्ट आहे ना. तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळं. जर तुम्ही निश्चय चांगला केला तर तसे तुम्हाला फळं भेटणार आहे, बरोबर की नाही. तर माणसामध्ये असा बदल होतो. अजून एक मला आता माझ्याकडे वाचनामुळे माझ्याकडे इतके उदाहरण आहे तुम्हाला देण्यासाठी, इतके माझ्या मनामध्ये गर्दी करत आहे, पण मी एडिट करून सांगतो काही. एक मला सर्वात आवडणारी गोष्ट होती अमिताभ बच्चनची. तुम्हाला जर माहीत नसेल तर एका काळी अमिताभ बच्चन वॉज अ चेन स्मोकर, की त्याला व्यसन होती सर्व. ही यूज टू स्मोक रेग्युलरली, रोज 1 ते 2 पॅकेट. चेन स्मोकर म्हणजे काय असते माहिती आहे का तुम्हाला, की एक सिगरेट त्याने जाळली सकाळची तर मग त्या सिगरेटवरून दुसरी, अशी तिसरी, म्हणजे माशीची काळी डबल वेस्टच नाही करायची. याला चेन स्मोकर. अमिताभ बच्चन एका काळी एवढा चेन स्मोकर होता का दिवसाची 1-1, 2-2 पॅकेट आहे ना. तर एका वेळेस त्याला एका चित्रपटामध्ये काम मिळालं आणि तेव्हाचं त्याचं चित्रपटामध्ये नाव होतं अनवर. चित्रपटाचं नावही अनवर आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा रोलही अनवरचा होता. ते शूटिंगच्या नंतर हे सर्व लोक बसलेले होते आणि अमिताभ बच्चन समोर त्याचा एक सिनियर ॲक्टर बसलेला होता आणि त्या सिनियर ॲक्टरनं अमिताभ बच्चनला एक वाक्य म्हटलं. म्हणे अमिताभ तुझ में बहुत दम है म्हणे, लेकिन ये सारी गलत चीजें है म्हणे. ठीक है, अगर तुझको लंबा टिकना है तो ये छोड़ना होगा म्हणे. आणि अमिताभ बच्चननं ते ऐकलं आणि होता तो ग्लास तिथंच सरकवला, होती ते सिगरेट तिथंच जाळवली. आणि एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस आहे की त्याच्यानंतर अमिताभ बच्चननं कधीच, ही वॉज अ नॉन अल्कोहोलिक अँड नॉन स्मोकर. ठीक आहे. तर जेव्हा मनाला काहीतरी लागते ना मित्रांनो, तेव्हा आपल्या अंदरून एक आग येते आणि दॅट इज द रिअल मोटिवेशन. मग कोणी दुसरा तुम्हाला मोटिवेशन देऊ शकत नाही. वेन वाय इज क्लिअर हाऊ बिकम्स इझी. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, त्याचा मागचं तुमचं कारण जर चांगलं असेल तर मार्ग आपोआप तयार होतात. ठीक आहे, पण ते कारण चांगलं असलं पाहिजे. ते कारण चांगलं असलं पाहिजे. एक राजस्थानाची पण एक गोष्ट मला आठवत आहे, म्हणून मी म्हणतो बघा, मी आतापर्यंत जेवढ्या बायोग्राफिकल पिक्चर बघितले, बायोग्राफिकल पुस्तकं वाचले, जेवढे माझं वाचन आहे त्याच्यामध्ये मला सर्व महापुरुषामध्ये एक गोष्ट कॉमन दिसली का त्यांच्या हॉबीमध्ये रीडिंग असायची. रीडिंग, वाचन है ना. आणि वाचनाची आवड मलाही नव्हती पहिले. आय वॉज व्हेरी बोर टू रीड. मला लोकांना ऐकण्यामध्ये मजा यायची, मला वाचनामध्ये नाही यायची. बट मला असं वाटलं, पण हळूहळू मला आमचे सर मिळाले आणि आम्हाला सांगितलं की रीडिंग शिवाय तुमचं काहीच नाही होणार आहे म्हणे. कुठली परीक्षा म्हणजे रीड करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही रीड करता तेव्हा तुमचं मन, बुद्धी, डोळे, नाक, ऑल 5 सेन्सेस आर टोटली कॉन्सन्ट्रेटेड ऑन वन पर्टिक्युलर वर्ड, राईट. तर त्यांना कॉन्सन्ट्रेशन ऑटोमॅटिक वाढते. रीडिंग इज अ व्हेरी गुड हॅबिट. ओके. आणि सर्व महापुरुषांच्या हॉबीमध्ये एक रीडिंग असायची, कुठलं तरी वाचायचं. मग मी पण तुम्हाला सांगतो, तुम्ही पण रीडिंग सुरू करा. आणि जर तुम्हाला कंटाळा येत असेल ना तर ते वाचा जे तुम्हाला आवडते. देन इट कॅन बी अ कॉमिक बुक, स्टोरी बुक, काही सुरू करा. मराठी वाचा, हिंदी वाचा, पण एकदा तुम्हाला आवड लागली ना तर तुम्हाला ते पुढे जाऊन तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामनं पण सांगितलं आहे दॅट यू कॅनॉट चेंज युअर फ्युचर. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स. पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. अँड युअर हॅबिट्स विल डेफिनेटली चेंज युअर फ्युचर. आणि तुमच्या सवयी ऑटोमॅटिक तुमचं भविष्य बदलते. ठीक आहे. तर एक राजस्थानची गोष्ट मला आठवते. 2 भाऊ होते आणि त्यामध्ये जो मोठा भाऊ होता त्याचं लग्न झालेलं होतं आणि घरी एक वहिनी असायची. तर ते मोठा भाऊ म्हणजे कसा, आज आता समाजामध्ये मोठ्या भावाची एक वेगळी इमेज असते की एकदम शांत, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रेस्पॉन्सिबल वन, ठीक आहे, असा तो होता. आणि जो त्याचा लहान भाऊ होता ना, तो म्हणजे एकदम म्हणजे कार्टं म्हणू शकतो की ते कार्टच होतं की गावामध्ये जायचं, फिरायचं, इकडं तिकडं मस्त्या करायचं आणि संध्याकाळी यायचं आणि म्हणायचं वहिनी दे जेवण. ठीक आहे, असं त्याची दिनचर्या असायची. एक दिवस आला तो संध्याकाळी आणि वहिनीला म्हणाल्या की वहिनी जेवण द्या. मग वहिनी तिकडे भाकरी बनवत होती. राजस्थानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या असते अशा मस्त. आत्ता जरी नाव सांगितलं तुम्हाला पाणी सुटेल इतकं. ठीक आहे. तर आता त्या दिवशी वहिनीने भाकरी त्याला दिली आणि त्या दिवशी काय झालं की जराशी भाकरी जळली. ठीक आहे, जराशी भाकरी जळली आणि मग याने एकदम जोरात आवाज केला का वहिनी भाकरी जरा जळली आहे. आणि हे ऐकून मग वहिनी थोडंसं माइंड म्हणजे हटून जाते ना, आहे ना. स्त्री लोकांचं एकदम वेगळं राहतं मग याच्यामध्ये. ठीक आहे. तर
तिने मग एक वाक्य म्हटलं, आणि जर ते वाक्य मी असताना तिथं ऐकलं असतो किंवा तुम्ही जरी ऐकलं असतं ना, तर जीवनच संपलं असतं आपलं. इतकं डेंजर वाक्य, म्हणजे लेडीज स्पेशल वाक्य हॅशटॅग. ठीक आहे. तर तिने एक वाक्य म्हटलं की जर माणसाला चांगली भाकरी खायची असेल तर माणसाला 2 पैसे कमवण्याची अक्कल असली पाहिजे, असं तिनं वाक्य म्हटलं. आणि मग पुरुषाचा इगो राहते, पुरुषांना इगो राहते, नाकावरच चढून राहते एकदम, बरोबर का नाही. मग त्याचा इगो हलवला आणि तो म्हणाला की बरं झालं वहिनी तू बोलली, आणि आता काहीतरी 2 पैशाची अक्कल येईन तरच परततो. आणि त्यानं होतं ते ताट बाजूला केलं जेवणाचं. असं ॲक्च्युली करायचं नसते, अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण असं म्हणतो मराठी संस्कृतीमध्ये, त्याला लाथाळून नसते. पण त्याने ते अन्नाचं ताट साईडला केलं आणि तो महाराष्ट्रात आला, शिवाजी महाराजांचा भक्त झाला, आणि मराठी साहित्यामध्ये एक सर्वात ग्रेट काव्य आहे शिवराज प्रशस्ती, त्याचा तो कवी म्हणजे कविभूषण भट. ठीक आहे, कविभूषण, कविराज भूषण असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. तर असा माणसामध्ये बदल होतो. ठीक आहे. असा बदल तुमच्यामध्ये झालाच पाहिजे, है ना. आणि हे सर्व मार्गदर्शन वगैरे सर्व या क्लासमध्ये इन्क्लुडेड आहे, है ना. हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. असा क्लास मी तर कधी नाही बघितला. मी पुण्यामध्ये सुद्धा इतके क्लासेस फिरलो, इकडे तिकडे डेमो दिले. सर्व लोकांनी मला सिलेक्ट केलं होतं डेमो बघून माझा. ठीक आहे. बिकॉज आय वॉज हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन टीचिंग, राईट. तर मग किती कोणी बसू द्या माझ्यासमोर, ठीक आहे, मी घाबरतच नाही शिकवण्यामध्ये. असा आर्टिफिशियल नाही तर नॅचरल कॉन्फिडन्स आला पाहिजे माणसामध्ये. सो आय वॉज सिलेक्टेड इन एव्हरी इन डेमो, बट आय रिजेक्टेड द कोचिंग. पण मीनच काही कोचिंग बंदच केल्या. ठीक आहे. कारण मला त्यांचं काहीतरी पटलेलं नव्हतं काही गोष्टी, आणि शेवटी मग मी एक कोचिंग जॉईन केली. ठीक आहे. तर असं माणसामध्ये बदल घडतो जेव्हा आपलं काहीतरी इगो हर्ट होते तेव्हा होते, बरोबर की नाही. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी इंट्रोड्यूस करेल कुठेतरी आणि तुम्ही नाही करू शकणार स्वतःला, ॲट दॅट टाइम यू विल नोटीस दॅट वाय दिस स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या बराबरीतले जेवढे लोक आहे आज जे काही एक्झाम क्लिअर करत असेल, जे काही परीक्षा देत असेल, राईट, त्यांच्याही समोर तुम्ही जाऊ शकता जर तुमच्याकडे स्किल असेल. ठीक आहे. सेम डिग्रीवाल्या जर दोन व्यक्ती आहे, त्यांच्याकडे सेम डिग्री आहे, दोघे इंजिनियर आहे, पण माहिती आहे का कंपनी कोणाला सिलेक्ट करते, ज्याच्याकडे स्किल आहे, जो कम्युनिकेशन चांगला करू शकतो. आणि म्हणूनच जॉब देण्यासाठी प्रत्येक परीक्षेनंतर इंटरव्ह्यू घेतले जाते. इव्हन UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा 3 स्टेज आहे परीक्षेची, प्रिलिम, मेन्स आणि शेवटी असते इंटरव्ह्यू. तर जरी तुम्ही प्रिलिम मेन्समध्ये किती चांगले असाल, बट जर इंटरव्ह्यूमध्ये त्यांना तुमचं पोस्चर एका अधिकाऱ्यासारखं नाही दिसलं तर ते तुम्हाला अजिबात घेणार नाही, आहे ना. आणि ते पोस्चर कधी बनते, ते कॉन्फिडन्स एका महिन्यात तयार होणार आहे का मला सांगा. तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा, तुम्ही मेन्सचा अभ्यास करा, तुम्ही ते क्लिअर करा, आणि तुम्ही म्हणा आता 1 महिना देते परीक्षा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पहिले, 1 महिना असते आपला, तर एका महिन्यात तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे का, एका महिन्यात तुम्हाला कम्युनिकेशन स्किल येणार आहे का. मला सुद्धा नाही आली. आय गॉट 1 इयर, म्हणजे मी 7th ला आलो, 2 महिने केला क्लास, मग परत पुरा 1 वर्ष शाळेत गेला. त्याच्यानंतर पण मी 1 हप्ता पण मला लागला थोडासा ॲडजस्ट व्हायसाठी. ठीक आहे. आणि तेव्हा सुद्धा माझ्या खूप मिस्टेक व्हायच्या. आय वॉज नॉट यूज टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. ओके. नाव ऑल्सो आय एम इम्प्रूव्हिंग माय सेल्फ डेली ऑन द डेली बेसिस, है ना. आणि काहीतरी नवीन लँग्वेज पण शिकण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे. थांबायचं कुठंच नसते, बिकॉज देर आर लॉट टू लर्न इन दिस लाईफ. ओके. आणि तुम्ही तर युवा शक्ती आहे ना. युवकांचे प्रेरणास्थान असे स्वामी विवेकानंद, त्यांना सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे. त्यांचं जेव्हा मी नाव घेतो तर मला अनेक त्यांच्या पण गोष्टी आठवतात, है ना. एक धैर्यवान व्यक्ती ज्यांना भाषण देण्यासाठी बोलवलं होतं, है ना, परिषदेमध्ये. तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोट सूट घालून या, बिकम अ जेंटलमॅन. तर त्यांनी उत्तर दिलं की बघा आम्ही जेंटलमॅन आमच्या कॅरेक्टरवरून बनतो, सूट घालून नाही बनत. ठीक आहे. तर ते कोट सूट घालून आलेच नाही, ते आपल्या भगवा वस्त्रामध्येच आले भाषण देण्यासाठी. आणि हे बघून ते चिडले, ब्रिटिशच चिडले, म्हणे याला आपण सांगितलं होतं. तर त्यांचं पहिलं भाषण होतं बरं स्वामी विवेकानंदजींचं. तर त्यांना काय बोलले, आपण एक काम करू, यांना शेवट द्या रे भाऊ आता, है ना, आपली इमेज थोडीशी डाऊन होऊन जाईल. त्याला शेवट दिला, म्हणजे 2च मिनिट द्या म्हणे, यायला जास्त नको. तर जेव्हा स्वामी विवेकानंदने आपलं भाषण सुरू केलं, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, तर 2 मिनिट नुसते सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन देऊन नुसते टाळ्या वाजवण्यात 2 मिनिट गेले. आणि तिथून ते जे पुढचं भाषण त्यांचं होतं इतकं ग्रेट होतं, है ना. इतिहासामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये पण त्यांनी 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते ठेवलेलं आहे. आणि महाराष्ट्रात आता ग्रॅज्युएशनमध्ये पण तुम्हाला ते असतात, आम्हाला आहेत. ठीक आहे. तर स्वामी विवेकानंदजींचे एक मला इन्सिडेंट आठवते की
क्लासमध्ये नाही का त्यांचे म्हणजे ब्रिटिशर्स त्यांच्यावर चिडत होते, कारण ते इंडियन होते. ओके, आणि त्याच्यानंतर भगव्या वस्त्रामध्ये राहायचे, तर ते चिडत होते. म्हणून ते काय म्हणे का, इसको अभी सबक सिखाना पडेगा अपने को. गुरुजीनं डिसाईड केलं आणि म्हणे याची परीक्षा घेतो म्हणे आता म्हणे. तर सर्वांची सरप्राईज टेस्ट घेतली गुरुजींनी, सर्वांची सरप्राईज टेस्ट घेतली आणि आता सर्वांचे पेपर कलेक्ट केले आणि चेक करून दिले. आणि स्वामीजींचा जेव्हा पेपर यांच्या हातात आला, त्यांनी काही चेक वेक केलं नाही, सरळ खाली इडियट लिहिलं आणि देऊन दिला पेपर. त्यामुळे तू इडियट आहे का नाही. मग स्वामीजींनी उत्तर काय दिलं, सर्व क्लासच्या समोर गेले, म्हणजे सर तुम्ही तुमची साईन केली, मार्क्स नाही दिले म्हणे. ठीक आहे, तसे असे एक्सपर्ट है ना, उत्तर देण्यासाठी घाबरायचंच नाही आहे. एकदा ट्रेनमध्ये स्वामीजी प्रवास करत होते. ओके, ही वॉज ट्रॅव्हलिंग इन द ट्रेन अँड ही वॉज स्लीपिंग. पण जरी ते झोपेत होते, त्यांचं लक्ष पूर्णपणे सर्व गोष्टीवर होतं. आणि जेव्हा ते झोपलेले होते तेव्हा 3 ब्रिटिशर्स आल्या, मुली आल्या, 3 ब्रिटिशर्स मुली. आणि त्यांनी बघितलं का एक इंडियन साधू वस्त्रामध्ये बसलेला आहे. सो दे वर हेटिंग दॅट. मग त्यांनी काय केलं, त्यांचे जोडे वगैरे आहे ना, ते सर्व चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले आणि झोपले ह्या 3 जणी. आणि जेव्हा स्वामीजींना हे माहीत, त्यांचं लक्ष होतं, त्यांचं बरोबर लक्ष होतं, आणि ते उठले आणि त्यांनी बघितलं की यांनी माझा जोडा वगैरे सब फेकलाय. तर यांनी काय केलं, त्याच्या जे हॅट होतं ना, हॅट आणि बाकीच्या गोष्टी त्या सर्व घेऊन फेकून दिलं बाहेर आणि बसले. मग या मुली उठल्या, म्हणे स्वामीजी तुम्ही बघितलं का म्हणे आमचे हॅट वगैरे कुठे गेले. स्वामीजी म्हणे हो मी बघितलं म्हणे, ते माझे जोडे बघण्यासाठी गेले म्हणे का कुठं आहे म्हणून. ठीक आहे, तसे स्वामी विवेकानंदजींचे ॲटिट्यूड होता त्यांचा, है ना. माणसामध्ये ॲटिट्यूड असला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे इगो नसते बेटा, इगो इज अहंकार. महाभारत जर तुम्ही चांगल्यानं वाचलं असेल तर तो दुर्योधनात होता अहंकार, की सुई की नो कितना भी जमीन नहीं दूंगा म्हणे मैं अपने भाइयों को म्हणे. ठीक आहे, तो अहंकार असतो आणि त्याचा भविष्यामध्ये कुठंतरी पतन निश्चित आहे, है ना. अहंकार नाही असला पाहिजे, आपल्याला ॲटिट्यूड असला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे असते दृष्टिकोन, की तुम्ही कुठल्याही गोष्टीला कोणत्या अँगलनं बघता. आणि ॲटिट्यूड 2 प्रकारची असते, एक निगेटिव्ह ॲटिट्यूड आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. की सपोज एखादी सिच्युएशन तुमच्या समोर आली, तर ते सिच्युएशन तुम्ही कशा प्रकारे हँडल करता, ते सिच्युएशन तुम्ही निगेटिव्ह वेनं घेता की पॉझिटिव्ह वेनं घेता, हे तुमचं ॲटिट्यूड ठरवते. तर तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठरवायचं आहे. आता हे कसं होईल, आम्ही तर सब सर निगेटिव्ह माइंडसेटनं भरून आहोत. आम्हाला कोणती चांगली गोष्ट आलं का आम्ही हेच म्हणतो का याच्यात आमचं का नुकसान होऊन राहिलं. तर बघा, आता सपोज फॉर एक्झाम्पल या क्लासमध्ये पूर्ण अंधेरा झालेला आहे ना, देर इज टोटल डार्कनेस इन दिस रूम. देन हाऊ विल यू रिमूव्ह दॅट. कसा करणार, व्हॅक्युम क्लिनरनं क्लीन करू का, धक्का मारू का. आपल्याला फक्त एक लाईटची बटन दाबायची आहे, प्रकाश होणार अँड ऑटोमॅटिकली डार्कनेस विल बी गॉन. तसंच तुमच्या माइंडमध्ये झालेलं आहे, हे पूर्ण अंधकारनं भरून आहे. तर तुम्ही त्या अंधकारच्या मागं नका जाऊ, तुम्ही प्रकाशाच्या मागं जा. तुम्ही एक पॉझिटिव्हचा दिवा लावा. तुम्ही जर सकाळी उठले आणि तुम्ही जर डिसाईड केलं का आज दिवसभरामध्ये मला एलिफंटबद्दल विचार करायचा नाही आहे, तर मित्रांनो त्या क्षणी तुमच्या मनामध्ये एलिफंट आला का नाही. तर तुम्हाला माइंड याच्यावर नाही ठेवायचं आहे की तुम्हाला काय नाही करायचं आहे, तुम्हाला माइंड याच्यावरती ठेवायचं आहे का तुम्हाला करायचं काय, है ना. जर तुम्हाला दिवसभर एलिफंटबद्दल विचार नाही करायचा आहे तर टायगरबद्दल विचार करायचा. तुम्ही सकाळी उठल्यावर हे सांगितलं पाहिजे की आज मला टायगरबद्दल विचार करायचा. समजत आहे का. दिस इज हाऊ यू कॅन चेंज युअर माइंडसेट टू द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, राईट. आणि आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही बोलता बोलता खूप सारे मुद्दे सांगितले, राईट. त्या सर्व मुद्द्याचा लिंकेज या क्लासमध्येच आहे. कारण जेव्हा तुम्ही स्टेजवर येता, वेन यू हॅव टाइम टू स्पीक, की 5 मिनिट तुम्हाला बोलायचं आहे, काय बोलू मी काय बोलू. आणि जेव्हा तुमचा माइंड फंक्शन करतो ना, ऑटोमॅटिकली विचार तयार होतात. ऑन अ डेली बेसिस विचारांची एक फ्रिक्वेन्सी असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये आपण मापू शकतो. ठीक आहे, तर डेली बेसिस तुम्हाला 60,000 पेक्षा रोज जास्त थॉट्स येतात तुमच्या माइंडमध्ये. ठीक आहे, तर ते थॉट्स, युअर थॉट विल मेक यू, तुमचे थॉट प्रोसेस तुम्हाला बनवते. बघा, आता जर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह करण्याची गोष्ट करता, तर आतापर्यंत तर तुमची काहीतरी पर्सनॅलिटी बनली आहे का नाही मला सांगा. यू हॅव सम पर्सनॅलिटी, ॲटलिस्ट इट विल बी नेगेटिव्ह ऑर बॅड ऑर गुड ऑर पॉझिटिव्ह, राईट. पण ते पर्सनॅलिटी ओळखा पहिले. जीवनामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर 3 मंत्र लक्षात ठेवा. पहिले म्हणजे स्वची ओळख, का मी स्वतः काय आहो त्याची मला ओळख झाली पाहिजे. स्वची ओळख. आपण स्वतःला ओळखलंच नाही आहे. आपल्यामध्ये खूप गट्स आहे. एखाद्यामध्ये सिंगिंगची चांगली गट्स असू शकते, कोणाला स्विमिंग चांगलं जमते, कोणी स्पोर्ट्समध्ये चांगलं असते, कोणी अभ्यासात चांगलं असते. अभ्यासामध्ये पण वेगवेगळे विषय आहे. मॅथ्समध्ये कोणी चांगलं होऊ शकते, कोणी बायोलॉजीमध्ये. प्रत्येकात काहीतरी आहे. तुम्ही स्वतःला मागं समजूच नका. ठीक आहे.
मला मॅथ्स नाही जमायचं तेव्हा चांगलं, बट आय वॉज गुड इन इंग्लिश. मी इंग्लिशचे क्लासेस सुरू केले, मी इंग्लिश शिकवतो पुण्यामध्ये. आणि ते 8वी 9वी नाही, 8, 9, 10, 11, 12 त्यांना ग्रॅज्युएशनचं पण माझे जेवढे मित्र आहे जे काही कॉलेजला जात नाही ते शेवटी माझ्याकडे येते की हे कसं, तर त्यांना सुद्धा शिकवायचं. ठीक आहे. आणि एकदा तुम्हाला टीचिंग स्किल जमली ना तर झालं, मग काही विषय नाही. आज टीचिंग स्किललाच फक्त पुण्यामध्ये 1 लाखपेक्षा जास्त पेमेंट मिळते. गव्हर्नमेंट, आता तुम्हाला गव्हर्नमेंट जरी लागायचं असेल है ना, तर ऑन कॅमेरा सांगत आहो, बट तुम्हाला डोनेशन वगैरे द्यावंच लागते नाही का. यू हॅव टू गिव्ह करप्शन, यू हॅव टू डू द करप्शन. 30-30 लाख 40-40 लाख भरल्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस लागते आणि महिन्याचा पगार असतो 50,000 रुपये. आज प्रायव्हेट टीचिंगमध्ये सुद्धा तुम्हाला 1 लाखपेक्षा जास्त पगार भेटतो मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये. 1 लाखपेक्षा जास्त. एक नामांकित इन्स्टिट्यूट जसे खूप मोठे मोठे आहे ना, त्यांच्यामध्ये तर 2-2 लाख 3-3 लाखाचा पॅकेज राहतो नुसतं टीचिंगचा, बरोबर की नाही. त्यानंतर सेल्स आहे. या दुनियामध्ये सर्वात मोठा जर मार्केट असेल तर सेल्स आहे, कारण इतकी सारी कंपनी नवीन नवीन प्रोडक्ट काढते, मग त्याला विकन कोण. जोपर्यंत प्रोडक्ट विकणार नाही तोपर्यंत त्यांना प्रॉफिट होणार का. हे जेवढे सेल्स आहे ना, सेल्स, ओके, दिस इज द बिगेस्ट मार्केट इन इंडिया. तर ह्या जे स्किल्स जर तुमच्यामध्ये आल्या तर तुम्हाला कुठंच घाबरण्याचं गरज नाही आहे. नाव आय टूक द डिसिजन फॉर दिस एक्झामिनेशन विदाउट एनी प्रोफेशनल बॅकअप. वाय? द मेन रिझन इज दॅट आय ऑलरेडी हॅव अ स्किल. जर तुम्ही इंजिनिअरिंग जरी केलं तर आज 15-20,000 पासून सुरुवात असते अँड देन इट गोज ऑन इन्क्रीमेंट, राईट. पण मला आताच तेवढं पेमेंट मिळतं. अँड इफ आणि जर हे तर झालं 8वी 9वी 10वीच्या इंग्लिशच्या सब्जेक्टची, तुम्ही एक जरी अटेम्प्ट दिला नाही या परीक्षेचा तर कुठलीही कोचिंग तुम्हाला UPSC MPSCची कोचिंग तुम्हाला ॲज अ टीचर अपॉइंट करू शकते. आणि ते UPSC MPSCची शिकवणं म्हणजे परत रिव्हिजनही होते आपलं आणि पेमेंट 50,000 प्लस असते महिना UPSC MPSCची कोचिंगचे. आणि त्यांच्याकडे टीचरची कमतरता आहे हे लक्षात घ्या, आहे का नाही. आजही मी जर हा पहिला अटेम्प्ट जरी दिलो ना तरी मला इतके साऱ्या ऑफर्स राहील टेबलवरती की आमच्या कोचिंगमध्ये शिकवायला या, आमच्या कोचिंगमध्ये या, आम्ही तुम्हाला 1,500 रुपये आवर देतो, आम्ही तुम्हाला 50,000 देतो. तर हे टीचिंग हलक्यामध्ये घेऊ नका. देर आर लॉट ऑफ स्कोप. स्कोप माहिती आहे का मित्रांनो, कोणत्याही फील्डला नसतो. स्कोप हा माणसाला असतो का त्याच्यामध्ये कोणती स्किल आहे, बरोबर की नाही. आज इंजिनिअरिंगमध्ये पण स्कोप आहे, पण स्कोप सर्व व्यक्तींना आहे का. कितीतरी काही इंजिनियर डॉक्टर पडलेले आहेत, पण ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याने त्यांच्या एज्युकेशनला प्रॅक्टिकली विचारपूर्वक इम्प्लिमेंट केलेलं आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे. नॉलेज आणि इन्फॉर्मेशनमध्ये बहुत मायन्यूट फरक आहे. आता मी जे काही तुम्हाला सांगत आहो ना हे जस्ट इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी, पण जेव्हा तुम्ही ते इन्फॉर्मेशन अंमलात आणाल तेव्हा ते तुमची नॉलेज बनते, आहे का नाही. समजलं. तर याच्यामध्ये खूप मायन्यूट फरक आहे. म्हणून तुम्हाला काय करायला लागते, या क्लासमधून तुम्हाला जर काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी घेऊन जायचं आहे, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल पाहिजे नसेल तर बदल तो या बेंचवरती बसून होत नाही, तो इथं उभं राहूनच होते. या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केल्यावरच तो बदल घडतो. म्हणून एकही जेव्हा चान्स भेटांना बोलायचा, कधीच सोडायचा नाही. भले काही बोला, तुटी फुटी इंग्लिश जसं आहे तसं सुरू करा. आणि इंग्लिश शिकण्याचा सर्वात मोठा रिझन किंवा सर्वात मोठं मी सांगतो, एकच वाक्य सांगतो की बोलणं सुरू करा. असं नाही का 1 महिना मी शिकेन सरांपासून अँड ॲट द एंड ऑन द व्हेरी फर्स्ट डे आय विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश. असं होतच नाही, कधीच नाही झालं. आम्ही इतके बघितले आहे मुलं, असं नाही होत. तुम्हाला सुरू करायला लागते. आय वॉज ऑल्सो स्पीकिंग. मी एक GD मध्ये बसलो होतो त्यावेळेस मॉनिटर आय थिंक ते अनिशा ताई वगैरे होती आमच्या, ते ताई होती, ते आम्हाला म्हणायची का बोल. तर तिला माहित आहे मी पहिल्या 3-4 GD मध्ये बोललोच नाही, पण मी बसलो. मी ऑब्झर्व केलं सर्वांना की हे कसे बोलताय, आहे का नाही. मी ऑब्झर्व केलं का हा जो व्यक्ती यांना जो पॉईंट मांडला, तो पॉईंट कसा मांडला, मग दुसऱ्यानं त्याला अपोज कसं केलं, मग दुसऱ्यापाशी तर काही पॉईंट नव्हता, मग तो बी कसा बोलला, मग तो बोलताना त्यांना अपोज कसं केलं. मी ऑब्झर्व करू, सर्वांना ऑब्झर्वेशन करा आणि थोडं हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करा. कुठलीही भाषा शिकण्यासाठी माहिती आहे का, क्लास लावण्याची गरजच नाही. पहिली गोष्ट आपण असं शिकतो, मराठी हिंदी असं शिकलो का नाही. बरं, मराठी आपले आई वडील बोलत असं, पण हिंदी शिकले का नाही तुम्ही. कुठं क्लास लावला, कुठंच नाही लावला. आपण शाळेत गेलो, आपण विद्यार्थ्यांना ऑब्झर्व केलं का हा कसा हिंदी बोलत आहोत आणि आपण सुरू केलं. मग सुरू करताना आपण मिस्टेक केल्या, वी मेड अ मिस्टेक्स. इन इंग्लिश ऑल्सो तुम्ही नाही का ऐकणं सुरू करा पडले. जेव्हा कधी इंग्लिश बोलत राहायचं ना तुम्ही हे आपलं हे करून घेता की मला काही समजत नाही मी चाललो. इंग्लिश मूवी लागली, आपण म्हणतो इंग्लिश मूवी नाही हिंदी लाव, आहे का नाही. ते इंग्लिश मूवी, इंग्लिश स्पीचेस ऐकलं पाहिजे, त्याचं सबटायटल वाचलं पाहिजे, ते समजते का हे बघितलं पाहिजे.
म्हणजे तेवढेच वाक्य तुमच्या माइंडमध्ये फिक्स असतात. अँड वेन एव्हर यू हॅव टू स्पीक यू हॅव टू यूज दॅट सेंटेन्सेस. मग ऑब्झर्व करा आणि मग तुटी फुटी जसं इंग्लिश जमते, आडवं वाकडं जसं जमते तसं बोलणं सुरू करा. एकदा टंगला प्रॅक्टिस झाली ना ऑटोमॅटिकली तुम्हाला जमेल, ऑटोमॅटिकली जमेल. इट इज ऑटोमॅटिक प्रोसेस. फक्त तुम्हाला नाही का एक संधी पाहिजे, संधी, आणि एकमेव संधी हेच आहे या क्लासमध्ये, है ना. दॅट इज वाय आय टोल्ड यू दॅट दिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज अ व्हेरी डायनॅमिक, की ज्याला इथं तिन्ही लेवलचे मुलं आहे की जे कॉन्व्हेंटमध्ये ज्याला इंग्लिशचं नॉलेज बऱ्यापैकी आहे तर त्याला एक स्टेज पाहिजे बोलण्यासाठी, तो स्टेजही आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्याला बेसिक्स ग्रामर काही माहिती नाही, जो इंग्लिशमध्ये एकदम झिरो आहे, सो सर इज ऑल्सो गिविंग द फुल प्रेफरन्स ऑन द ग्रामर टीचिंग. तुम्हाला प्रत्येक टॉपिक बारकाईनं शिकवले जातात. आणि जो मिडलमध्ये आहे, ठीक आहे, ज्याला थोडंफार ग्रामरही जमते पण स्टेज डेअरिंग नाही, त्यासाठी छोटे छोटे टॉपिक आहे आपल्याकडे. इंट्रोडक्शनच दे, आहे का नाही, जास्त नाही तर आपलं एखादी स्टोरीज सांग, ठीक आहे. ते नाही तर आज घरी जा, इथून घरी पडले, बाहेर पडले तुम्ही, तिथनं घरी जातपर्यंत तुम्ही जे काही ऑब्झर्व करता तुमच्या सराउंडिंगमध्ये सर्व इंग्लिशमध्ये लिहा आणि दुसऱ्या दिवशी मॉनिटरला दाखवून चेक करा, ठीक आहे. तर फॉर एव्हरी लेवल वी हॅव डिफरंट टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज, बट द क्वेश्चन इज यू हॅव टू बी अटेंटिव्ह अँड ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन दॅट पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. अंडरस्टूड? सो दिस इज ऑल अबाउट द इंग्लिश स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, है ना. आणि ज्या काही गोष्टी आज मी कथा तुम्हाला सांगितल्या त्याच्यातून जे काही तुम्ही शिकले ना, तो थॉट प्रोसेस जेव्हा माइंड बनवेल ना तर ऑटोमॅटिकली तुमची पर्सनॅलिटी एनहान्स होते. दिस इज ऑल फ्रॉम माइंड साईड. इफ एनीवन हॅव सम क्वेश्चन दे कॅन आस्क. सो ऑन द पॉईंट ऑफ UPSC, आणि आता जर आपण बघितलं म्हटलं तर सिडाऊन पुढच्या वर्षी MPSCचा पण पॅटर्न बदलत आहे. ओके, सो याच्यामध्ये मेन पॉईंट हा असतो की सर्व विद्यार्थी हे एकच मिस्टेक करते की दे जस्ट रीड अँड रीड अँड रीड, बट द मेन पॉईंट इज रायटिंग. तुम्हाला 3 स्टेज आहे ना प्रिलिम्स, तर प्रिलिमची स्टेजमध्ये 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्हाला टिक करायचं आहे, ठीक आहे, 2 तासामध्ये. पण जे हे पार झाली परीक्षा तर मग तुमच्याकडे 9 पेपर असतात. GS 1, 2, 3, 4, एसे, ऑप्शनल 1, 2 आणि त्यानंतर येते इंग्लिश आणि एक कोणती इंडियन लँग्वेज, असे 9 पेपर आहे. आणि हे 9ही पेपर मित्रांनो लिहायचे आहे. आता त्याच्यामध्ये काय फ्लॉ असतं मी तुम्हाला सांगतो. एक पेपर एका दिवशी 2 पेपर घेतात, एक सकाळी राहील आणि एक संध्याकाळी राहील, मधात 2 ते 3 घंट्याचा गॅप राहील, ठीक आहे. पहिला पेपर असतो 3 घंट्याचा. 3 घंट्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचं आहे, है ना. आणि 20 गुणिले 200 म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेपरला 4000 शब्द लिहायचे आहे. मग 4000 शब्द तुम्ही लिहा 3 घंट्यात, बरोबर. 3 घंट्याची गॅप, परत 4000 शब्द, म्हणजे एका दिवशी 8000 शब्द, दुसऱ्या दिवशी गॅप नाही, परत 2 पेपर, म्हणजे 2 दिवसात 16000 शब्द. हा चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये GS 1 जो पेपर राहील ना तो काही एकाच विषयाचा पेपर नाही, त्याच्यात कम से कम 17 ते 18 विषय आहे. मग तुम्ही रिव्हिजन कायची करणार. त्याच्यात पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, वर्ल्ड जिओग्राफी आहे, इंडियन जिओग्राफी आहे, ठीक आहे. तर चॅलेंज हा आहे मित्रांनो की आपण आपल्या दिमागात सर्व आहे पण ते स्पीडनं आणि कंटेंटनं आणि चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे, तोच व्यक्ती पुढे जाऊन करतो. आणि आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे कोणीच पेपरमध्ये 20 पैकी 20 प्रश्न अटेम्प्ट केलेले नाही आहे. मॅक्झिमम 17-18 प्रश्न लिहूनच तो थांबतो, कारण वेळच नाही पुढं. कारण 17-18 प्रश्न नुसते लिहून सोडणार आहे का तू? तुला चांगलं लिहायला लागेल तरच मार्क्स मिळतो, राईट. तर हेच चुनौती आहे, समजलं. दॅट इज द थिंग. ज्याला लिहिता आलं पाहिजे स्पीडनं, ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, शब्द आठवले पाहिजे, कॉन्सेप्ट आठवली पाहिजे, उदाहरण आठवले पाहिजे. उदाहरण लिहावं लागतं, नुसतं हवेमध्ये नाही चालत, ठीक आहे. सो दिस इज द मेन थिंग टू फोकस. म्हणून सर्व लोक सुरुवातीला मेन्सचा अभ्यास करतोय आणि प्रिलिम जर येते ना जवळपास तेव्हा तिथून 4-5 महिन्यांना प्रिलिमचा अभ्यास करतो. गुड क्वेश्चन. आता आम्ही सुद्धा नोट्सवर खूप जास्त भर देतो, बिकॉज नोट्स आर अल्टिमेटली युअर बायबल, ठीक आहे. तर मी काय पद्धत फॉलो करतो हे सांगतो बघा. मी इतिहासाची जे पुस्तक घेतली ना त्याला बाइंडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक पानाच्या नंतर नाही का एक व्हाईट A4 साईज पेज, ब्लँक पेज तिथं अटॅच केलेला आहे. आणि जो काही हा लेफ्ट पान असतो ना इतिहासाचा, मग सपोज सिंधू संस्कृती झाली, मग ते रिव्हर कशी जाते, रिव्हर सिस्टीम, ठीक आहे. मग त्याचे नोट्स नाही का मी या पानावरती तिथंच उतरवतो आणि मग ते फोल्ड करायचं. मग पुढचं पान घ्यायचं, मग त्याच्यानंतर तिथं करायचं. तर या पद्धतीनं नोट्स जर तुम्ही बनवले ना तर तुमच्याकडे दोन्ही असते. तुमच्याकडे लेफ्ट साईडला टेक्स्टबुकचं पान आहे आणि त्या पानातून तुम्ही काय नोट्स काढले
है ना, हे आणि बघा अशा परीक्षेमध्ये नोट्सचं सर्वात जास्त काम येते, कारण इतके पुस्तक आहे, हा सिलेबस कधी संपतच नाही. दिस इज अ वास्ट सिलेबस. मग तुम्हाला काय करावं लागते, पर्टिक्युलर जो नोटिफिकेशन येते ना एक परीक्षेची, त्याच्यामध्ये एक त्याची सिलेबस दिलेला असतो. मग तो सिलेबस काढून त्या सिलेबसमध्ये जे पॉईंट्स येतात त्याचेच नोट्स वाचायचे, त्याचेच नोट्स बनवायचे, आणि स्वतःचे जर नोट्स बनवशील ना, तो काय होणार, मग तुला जास्त समजणार लवकर. नोट्सचा हेच उपयोग आहे का आपल्याला पूर्ण पहिल्या पानापासून तर शेवटचं पान वाचण्याची गरज नाही पुस्तकाची. त्याच्यातून जे इम्पॉर्टंट आहे, ज्याचे तुम्ही नोट्स बनवले ते पटापट रिव्हिजन होते. तर नोट्सचा तो एक महत्त्वाचा आहे. कॉन्सन्ट्रेशन, व्हेरी नाईस पॉईंट. आता भारतीय संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे योग करा, योग है ना. योग जर आपण करू ना एकदम कॉन्सन्ट्रेशन वाटते है ना. मग आपलं जो का बघा हे माइंडचं कसं आहे, माइंड कसा काम करतो आपला, आपण निगेटिव्ह गोष्टीला लवकर अट्रॅक्ट होतो आहे का नाही. म्हणून एक वाक्य खूप चांगलं म्हटलं इंग्लिशमध्ये की ऑल दॅट ग्लिटर्स, ऑल दॅट इज नॉट गोल्ड विच ग्लिटर्स. म्हणजे प्रत्येक चमकणारी वस्तू हे सोनं नसते. अँड ऑल दोज आर वंडरिंग आर नॉट लॉस्ट. आणि जे भटकत असतात ते विसरलेले असतात वाट, असंही नसते. बरोबर की नाही है ना. तर कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पहिले तुम्हाला लक्षात घेणे आहे का तुमचं माइंड भटकते. दॅट इज ऑल ट्रूथ. ओके. आणि कुठल्या गोष्टीवर भटकते तर ते सेन्सेसनं भटकते तुमचं, फ्रॉम युअर आईज, नोज, राईट. म्हणून बघा भगवद्गीतात सांगितलं आहे की तुमचे इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये असले पाहिजेत. अपने इंद्रियों को अपने वश में रखो है ना. बघा युद्धभूमीवरती आपल्या भाऊबंदकीला बघून अर्जुन घाबरला होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू पडले होते आणि त्यांनी गांडीव ठेवला होता आणि म्हणे मी धनुष्य उचलणार नाही, मी त्यांना मारणार नाही. तर कृष्णानं त्यांना काय सांगितलं का तू भटकू नको म्हणे, तुझं ध्येय काय धर्माचं रक्षण करणे आहे म्हणे, आहे का नाही. कारण हे अधर्मी लोक आहे म्हणे, यांनी पाप केलाय, तर यांना एक तर तू सजा देशील नाही तर मी तर देणेच आहो म्हणे. तर तुला भटकायचं नाही म्हणे, कारण हे त्याची इंद्रिय होती ना, त्याचा इमोशन्स होते ना, इमोशन्स आले त्याचे युद्धभूमीवर, त्याचे इमोशन्स त्याच्या डोक्यावर हावी होत होते का हे माझे भाऊ लोक याला कसं मारू मी. तर कृष्णानं का दिलं की इमोशन्सवर नको जाऊ, प्रॅक्टिकली विचार कर, बुद्धीला स्वतःमध्ये ठेव है ना. तर म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलंय का योग करायचे, योग आहे का नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाटते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका कोणत्या कामामध्ये नाही का तल्लीन व्हायचं, ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढते. रीडिंग करायची, रीडिंग 2-2 तास जर तुम्ही रीडिंग करा ना एकदम असं अभ्यास. आता एक जण मला म्हणे की मी सर अर्धा तास अभ्यास करतो म्हणे. मी त्याला का म्हणलं एवढा करू नको, काही होऊन बसन म्हणलं तुला आहे का नाही. तर तासन तास अभ्यास करता आला पाहिजे आहे का नाही. याची सुरुवात छोटी छोटी करायची, छोटी छोटी सुरुवात की आज 15 मिनिट वाढवायचे, उद्या पुन्हा 15 मिनिट वाढवायचे, मग 1 तास वाढवायचा, असं हळूहळू होत जाईल आणि ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत जाईल. जेव्हा डिस्ट्रॅक्शन संपते ना माणसापाशी, करायला काहीच नाही राहत. मग जे एक कुठला तरी हॉबी आपण पकडली त्याच्यामध्ये जेव्हा तू तल्लीन होते ना, ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढते. माझं कसं वाढलं मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, मी क्लासमध्ये नुसती टीचिंगच करत गेलो, माझं ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कारण जेव्हा मी शिकू ना माइंडमध्ये काहीच नाही आहे. मग हे क्लास शिकवली तर नवीन पोरायची त्याला शिकवा, मग ते झालं पुन्हा शिकवा, असं मध्ये मी एका कामात एवढं तल्लीन झालो का मला बाकी कोणत्या गोष्टी डिस्ट्रॅक्टच नाही करा. नाही तर मी एवढं 7 ते 1 इथं राहू, 1 वाजता गेल्यावर माझे घरचे म्हणायचे का आपल्याला लग्नाला जायचं आहे, तर माझ्या माइंडमध्ये कधी 1 सेकंड बी विचार नाही आला का मला जाणे आणि इथं सुट्टी मारणे आहे. काहून तर मी त्या एका कामात तल्लीन झालो, ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढते. बरं. सो 2 प्रश्न विचारले तिने की आपण जेव्हा स्टेजवर जातो तर पहिलं म्हणजे भीती का वाटते, राईट. सो फिअर. आणि दुसरा प्रश्न म्हणजे परीक्षेबद्दल होता की त्याचं सिलेबस कसं करायचं, काय लर्न करावं लागते. नाईस क्वेश्चन. ओके. तर पहिलं मी जे प्रश्नाचं उत्तर देतो की परीक्षेबद्दल. तर ही परीक्षा मित्रांनो डायनॅमिक आहे, एकदम वास्ट आहे. आता सपोज तुम्ही इमॅजिन करा ना, तुम्हाला एक संविधानिक पद दिलं आहे तुमच्या हाती. तुम्ही जेव्हा एखाद्या जिल्ह्याचे बॉस राहणार तर त्या जिल्ह्यामध्ये एकच कम्युनिटी आहे का, तिथं मुस्लिम्स आहे, हिंदूज आहे, बुद्धिस्ट आहे, ख्रिश्चन्स आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती, प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी प्रॉब्लेम असतात है ना. आता सपोज उद्या राईट्स झाले, ठीक आहे, हिंदू मुस्लिममध्ये काहीतरी हे झालं, त्यांचं काहीतरी वाद झाले, ठीक आहे. तर अशा वेळेस हँडल करणारा व्यक्ती राहणार आहे कलेक्टर. मग तो साधासुद्धा व्यक्ती जर असेल ज्याला डिसिजन मेकिंग जमत नाही, ज्याला 4 चौघामध्ये बोलता येत नाही, तर मग तो हे सिच्युएशन हँडल करू शकतो का,
नाही करू शकत. म्हणून त्या व्यक्तीमध्ये, त्या अधिकाऱ्यामध्ये असे गुण असले पाहिजे. म्हणून इंटरव्ह्यूमध्ये ते कॉन्फिडंट पर्सनॅलिटीचा व्यक्ती आणि जो चांगले त्याला बोलण्यामध्ये त्याला कौशल्य आहे अशा व्यक्तीला ते सिलेक्ट करतात. ठीक आहे. म्हणून सिलेबस डायनॅमिक आहे की प्रत्येक गोष्टी तुम्हाला असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये फिजिक्स पण आहे, केमिस्ट्री पण आहे, बायोलॉजी पण आहे. कारण तुम्हाला जनरल अंडरस्टँडिंग असले पाहिजे की आता सपोज कोविड आला, तर कोविड जरी आला तरी त्या राज्यामध्ये किती ऑक्सिजन सिलेंडर, त्याच्यामध्ये हेल्थ सिस्टीम कशी असली पाहिजे याची जिम्मेदारी सुद्धा कलेक्टरपाशी होती. तर जर गरजेचं आहे का कलेक्टर डॉक्टर असला पाहिजे? नाही, पण त्याला कमसे कम एन्व्हायरमेंटची, इकॉलॉजीची जाणीव असली पाहिजे. म्हणून UPSCच्या सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंट पण आहे. ठीक आहे. त्याला जाणीव असली पाहिजे का शेती कशी असते, म्हणून तिथं लँड रिफॉर्म्स म्हणून वेगळा सिलेबसचा टॉपिक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या परीक्षेची सिलेबस डायनॅमिक असतो. प्रत्येक अँगलमध्ये तुम्हाला एक्सपर्ट नाही व्हावं लागत, पण तुम्हाला जनरलाइज नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला शेतीबद्दल, लँड रिफॉर्म्सबद्दल जनरल नॉलेज, तुम्हाला कम्युनिटीबद्दल जनरल नॉलेज, ठीक आहे, लोकांसोबत कसं करायचं जनरल नॉलेज, तुम्हाला रेव्हेन्यू, पैसे. आता त्याच्यासाठी का CA असला पाहिजे का कलेक्टर? नाही राहत तो, पण त्याला बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे इकॉनॉमीची. कारण त्याला आज एका वर्षी 500 करोड रुपये देते सरकार. त्यामुळे ते हे 500 करोड घे आणि एका वर्षीचा लोकायला सॅलरी दे, त्याच्यातूनच तू रस्ते बी बनव, सर्व त्याला एवढं मॅनेज करावं लागते. त्याचा हिशोबी सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावं लागते. म्हणून त्याला मॅथ्सही जमलं पाहिजे. म्हणून हा सिलेबस डायनॅमिक आहे. तर या सिलेबसला अंडरस्टँड करणं महत्त्वाचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नोट्स कसे बनवायचे. तर तुम्ही जसं जसं याच्यामध्ये चालन ना, आता तू कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे? 8 मध्ये आहे. ठीक आहे. तर मी असं म्हणतो, माझ्याकडे 11-12चे पण मुलं मला विचारते का याची परीक्षेची तयारी, तर मी काय म्हणतो, वाचूच नको एक बी पुस्तक, अजून सुरूच नको करू अभ्यास करणं. कारण हा जो फेज आहे ना 8 to 12, याच्यामध्ये जो तुम्हाला सिलेबस शाळेवाले शिकवत आहेत तो बरोबर कर. आणि सोबत फक्त स्किल डेव्हलप कर. स्टेज डेअरिंग, चांगलं बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, न्यूजपेपर रीडिंग हॅबिट टाक. या हॅबिट तुम्हाला पुढं गेल्यावर लागणार आहे. मला सांगा, एक विद्यार्थी ज्याच्याकडे ह्या काही स्किल नाही आहे, तो उतरला या परीक्षेमध्ये 12वी नंतर, आता त्याच्याकडे एवढा मोठा सिलेबस पडून आहे, तर मला सांगा तो सिलेबस करन का हे स्किल डेव्हलप करन? प्रश्न आहे का नाही? आणि वेळ खूप कमी आहे. कमसे कम 2 वर्षाची लढाई असते वाली. 2 वर्षात सिलेबस कंप्लीट नाही होत. मग तुम्ही स्किल डेव्हलप करायला वेळ आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला जर खूप कमी वयामध्ये तुमचं ध्येय चांगल्याने दिसत असेल ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि आत्तापासून तुम्ही त्या पुस्तकाला हात अजिबात नका लावू, काही नोट्स नका बनवू. तुम्ही फक्त आपला मन कंट्रोलमध्ये ठेवा, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, जे शिकत आहेत तो सिलेबस नीट शिका आणि स्किल डेव्हलप करा. माहिती आहे UPSCचा एक सिलेबस कुठून सुरू होतो? 6वीच्या NCERT वरून. 6 to 12च्या हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमीच्या NCERT. मग तू 12वी नंतर परत 8वीचं वाचण्यापेक्षा तू 8वीचं चांगल्याने वाच. आलं का लक्षात? 12वीपर्यंत तोच सिलेबस घे आणि स्किल डेव्हलप कर. आणि मग स्किल आहे आपल्याकडे, म्हणजे एक टेन्शन खतम आहे. म्हणजे आता काय करायचं आपल्याला? फक्त आणि फक्त अभ्यासावरती भिडायचं आहे. तासन तास कंटिन्यू अभ्यास करता आला पाहिजे, सिलेबस संपवायचा आहे आणि मेन म्हणजे त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे. दुसरा जो प्रश्न होता की भीती येते आपल्याला. ठीक आहे, घाबरणार आहे. मी बोलता बोलून गेलो ना की मी सुद्धा घाबरलो होतो आल्या आहे का नाही? मला नाही जमलं होतं, मी तर बोललो नाही, मी वापस चाललो गेलो. हो, पण तुम्ही मी त्या दिवशी घेतलं इंट्रोडक्शन सर्वांचं, तर सर्व लोक आले, नवीन लोक सुद्धा आले आणि बोलले. तर हे लक्षात घ्या, तुमच्यामध्ये डेअरिंग आहे का नाही? फक्त तुम्ही घाबरता का? याचे कारण मी तुम्हाला सांगतो. पहिली कारण असते का तुमच्या मनात हे आहे का मी याच्या अगोदर कधी दिलेलं नाही आहे भाषण, म्हणून घाबरतो. दुसरी एक गोष्ट आहे, कोणाकोणाकडे नॉलेजच नाही का. हो, आलो तर मी उभा तर झालो, पण बोलू का? इंग्लिश तर येते पण बोलू का? आहे का नाही? तर हे दुसरं कारण आहे का नॉलेजच नाही आहे. मग लॅक ऑफ नॉलेज राहिल्यावर भीती तर येणारच आहे, बरोबर की नाही? तर हे जर 2 कारणं जर तुम्ही ओव्हरकम केलं, ऑटोमॅटिक भीती जाते. तर काय होते, सुरुवातीला थोडंसं आपण घाबरतो. ठीक आहे, जशी पब्लिक वाढते, जशी जागा बदलते, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली थोडी घाबरट होते. पण त्याला भिवून थांबायचं नाही, खचून नाही जायचं. एकदा सुरू करायचं बोलणं, ऑटोमॅटिक येते. तुमच्या ज्या भविष्यात गेम आहे त्या क्लासचा रोल काय आहे? तर मी आता ज्याप्रमाणे बोललो होतो का, या परीक्षेमध्ये नॉलेजही इम्पॉर्टंट आहे आणि स्किलही इम्पॉर्टंट आहे. तर ते स्किलचा जो भर आहे ना, स्टेज डेअरिंग, बोलण्याचं, आणि त्यानंतर इंग्लिशचा पण खूप मोठा वाटा आहे. इंग्लिश सुद्धा इथूनच शिकलो, स्टेज डेअरिंग इथूनच आली मला. ठीक आहे, त्याच्या अगोदर मी कधीच नाही बोलायचो. 7वीच्या पहिले
माझ्या शाळेत तर माझं नाव ऐकलंच तो कोणी, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल का माझ्या परिवारातही मला कोणी नाही विचारले का कोण आहे भाऊ आपण, ठीक आहे कोणी नाही. पण जसा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ना सर, आपला नवीन यूट्यूबचं सुरू झालं होतं, एकच व्हिडिओ व्हायरल झाला माझा, पहिलाच व्हिडिओ, आताही अवेलेबल आहे तो बघा, तो व्हिडिओ आवर्जून बघा. त्याच्यात इतक्या चुका गेलाय मी ग्रॅमॅटिकली, तरी 30 मिनिट बोललो. हे डेअरिंग पाहिजे माणसात की होणार आहे चुका है ना, तरी डेअरिंग पाहिजे आपल्याला. 30 मिनिट बोललो, अजूनही अवेलेबल आहे तो व्हिडिओ, बघून घ्या वाटल्यास. ते स्किल जे आहे ना तुम्हाला कुठेही तुमचं नेम फेम घडवण्यात मदत येते. या परीक्षेतही सुद्धा मला खूप मोठा वाटा आहे बरं. या परीक्षेत मला टेन्शन काऊन नाही, बिकॉज आय नो आय हॅव अ स्पीड टू राईट, आय नो माय इंग्लिश इज गुड, ठीक आहे. आय नो की मी एक्सप्रेस चांगला करू शकतो, आणि UPSCमध्ये एक्सप्रेशनवरच मार्क्स भेटते है ना. आज IIT टॉपर पण नाही होऊन राहिले का, कारण त्यांना वाचता येते, त्यांना समजते, पण लिहिता येत नाही, किंवा लिहिता येते तर चांगलं मांडता नाही, बरोबर की नाही. मत मांडता आले पाहिजेत. मतावर आहे UPSC MPSC, तुमचं मत काय. UPSC कधी प्रश्न नाही विचारत का कोणत्या वर्षी युद्ध लढलं, बॅटल ऑफ प्लाझी नाही विचारत, म्हणते बॅटल ऑफ प्लाझी कसं लढलं, काय टेक्निक होती, समजलं का नाही. तुमचं मत काय याच्यावरती, का नसतंच घडलं तर काय झालं असतं, असे प्रश्न UPSCत आहे. मग अशी अंडरस्टँडिंग टॉपिकला अंडरस्टँड करून येते, पाठ करून येत नाही. तर खूप मोठा रोल होता या क्लासचा सुद्धा. येस येस येस, व्हेरी नाईस. टाईम मॅनेजमेंट तर सर्वात मोठा इश्यू. आता मी सुद्धा एक कोचिंगला शिकवतो ना पुण्यामध्ये, मी सोडली कोचिंग बिकॉज आय नो पैसा येणार आहे, पुढे येणार आहे, पण जो गेलेला वेळ आहे ना तो परत येत नाही मित्रांनो. सो एक जॉन डी रॉकफेलो आहे, रिचेस्ट अमेरिकन एव्हर लिव्ह, त्यांनी एक वाक्य म्हटलं आहे की नेवर अफ्रेड टू गिव्ह अप द गुड टू गो फॉर द ग्रेट. की ग्रेट वस्तू करण्यासाठी गुड जर सोडावं लागत असेल तर सोडून द्या है ना. द टाइम मॅनेजमेंट इज नॉट अबाउट मॅनेजिंग द टाइम, बट टाइम मॅनेजमेंट इज अबाउट मॅनेजिंग युअर प्रायोरिटीज, ठीक आहे. समय आपण मॅनेजच नाही करू शकत, कारण तो थांबतच नाही, तर मॅनेज कसं होणार. कामं थांबू शकते, म्हणून आपण कामाला मॅनेज केलं पाहिजे, प्रायोरिटी मॅनेज. एक जॉन आणि हॅरी नावाचे 2 सायंटिस्ट होते, त्यांनी एक विंडो बनवली, जॉन हॅरी, जोहारी विंडो बनवली, जोहारी विंडो. त्याच्यात 4 बॉक्स केले. पहिला बॉक्स अर्जंट कामं करणार मी, अर्जंट कामं त्याच्यात लिहायचा तो. दुसरा नॉन अर्जंट कामं, इकडं इम्पॉर्टंट अँड नॉन इम्पॉर्टंट कामं. आणि तो कामाने मी फक्त पहिली प्रायोरिटी देईन इम्पॉर्टंट कामाले, बस खतम, त्याच्यावर काहीच नाही. अर्जंट आहे मला जाणं कुठं तरी, नातेवाईकाचं फंक्शन आहे, नाही जाणार. नॉट इम्पॉर्टंटमध्ये तर हातच नाही लावणार, आणि जे नॉट अर्जंट आहे ते तर मग संपला विषय. मग करणार काय मी फक्त आणि इम्पॉर्टंट काय, तर मी एक ध्येय ठरवलेलं आहे आणि ते ध्येय मला पहिले घ्यायचं आहे, बस, बाकी नंतर सर्व होणार. सो यू बेटर मॅनेज युअर वर्क्स रादर दॅन मॅनेजिंग युअर टाईम. टाईम मॅनेज नाही होऊ शकत, वर्क्स होऊ शकते, ठीक आहे. आणि टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी. बघा आज आपण ॲव्हरेज किती तास झोपता तुम्ही घरी, 7 or 8 hours, बरोबर की नाही है ना. हां बरोबर आहे ना, 8 तास झोपतो ना आपण, ठीक आहे. तर चला आपण एक छोटंसं मॅथ्स करू आपण. हां आता 8 तास तुम्ही झोपले आज, बरोबर, उद्याही 8 तास झोपले, तिसऱ्यांदा 8 तास झोपले, एका दिवशी किती घंटे राहते रे, 24. 24चे 3 भाग पाडू शकतो का 8चे, 8 3 24. तर आज 8 तास झोपलो, उद्या 8 तास झोपलो, तिसऱ्यांदा 8 तास झोपलो, 3 into 4 3 into 8 दॅट इज 24 hours. म्हणजे 3 दिवसातून 1 दिवस झोपण्यात चालला. एम आय राईट ऑर रॉंग, बरोबर. 3 दिवसातून 1 दिवस कशात चालला, 3 महिन्यातून 1 महिना कशात चालला, 3 वर्षातून 1 वर्ष कशात चाललं. दिस इज टाइम, टाइम गोज राईट. सो बेटर मॅनेज युअर वर्क्स. की जे 16 तास भेटले आहे मला, त्याच्यामध्ये टाइमपास, मोबाईल, गेम्स, टीव्ही तर जाऊन फोडून द्या घरी. ठीक आहे, बिकॉज ॲव्हरेज माइंड वॉचेस टीव्ही. कारण टेलिव्हिजन आम्ही त्याचा वेगळाच फुल फॉर्म काढला, आम्ही काढला टेल लाईव्ह विजन. हे खोटं सांगते आपल्याला. टीव्ही ते दाखवते जे त्याला दाखवायचं आहे, यूट्यूबवर ते पाहता तुम्ही जे तुम्हाला पाहायचं आहे, राईट. सो डो नॉट वेस्ट युअर टाइम in doing the bullshit things, right? Better focus on your work, so work can be managed. एक मेन मुद्दा की मेहनत, याच्यावर फोकस करा. स्टॅमिना, तुमचा मेहनत करा, स्टॅमिना वाढला पाहिजे. मी आजकाल पॅरेंट लोकांचं पाहून राहिलो, माझा पोरगा थकते जास्त, बापू पैदल जाऊ नको मा थकून जाशील, गाडीनं जा, बापू सायकलनं जाऊ नको मा थकून जाशील, गाडीनं जा. हे जे आहे ना बंद करा, मेहनत करणं शिका.
या सरांचं मी पाहतं, सायकलने यायचे, सकाळी 6:30-7 पासून तर दुपारी 1 पर्यंत बिना जेवणा वाचून इन्स्टिट्यूटमध्ये राहायचा आपला. ही टॉट. आणि असं नाही का मागच्या बेंचवर बसून राहायचा, हा प्रत्येक बॅचला शिकवायचा. आणि त्यावेळेस माहीत आहे का, तुम्हाला फॅक्ट सांगतो, माझ्याकडे आता काहीच मुलं नाही आहे. कोरोनाच्या पहिले 19च्या पहिले माझ्याकडे इतकी गर्दी राहायची का मी ॲडमिशन वापस करायचो. विचारून घ्यायला 1 वाजेपर्यंत क्लास चालायचे माझे. किती? सकाळी 7 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 8 पर्यंत क्लासेस चालायचे. 250 पोरं मी एकटा शिकवायचा माझ्या मॉनिटरला घेऊन, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन. वी टॉक टू देम. इतकी गर्दी माझ्याकडे केव्हा राहायची माहिती आहे? 2019च्या आत. मग कोरोना आला आणि क्राऊड काय झाला, कमी झाला. तेव्हाच्या काळातला एक फायदा होता की ह्या पब्लिक स्कूलचे मुलं कमी राहायचे, तर मराठी शाळेच्या मुलांना खूप वेळ मिळायचा. ते यूज टू गेट लॉट ऑफ टाईम. आजकाल काय झालं आहे की एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज करता नाही का, शाळा एवढी शाळेनं बिजी केलं, ट्युशनाने बिजी केलं. कोणी मॅथच्या ट्युशनमध्ये बिजी आहे, कोणी सायन्सच्या ट्युशनमध्ये बिजी आहे, कोणी कोणत्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिजी आहे. म्हणजे हा जो क्लास करायला वेळ आहे तो मुलांना कमी आहे. आता हे मुलं माहिती आहे का, ह्या क्लासला पूर्ण इमानदारीनं महत्त्व देऊन करत नाही आहे. काहीतरी 1 महिना खाली आहे म्हणून मी या क्लासला आलेलो आहे, काहीतरी वेळ खाली म्हणून आलेला. म्हणजे हे व्हॅल्यू डिझाईन झाली आहे आता. तर मला एक सांगायचं आहे सरच्या माध्यमातून का मेहनत कराचा स्टॅमिना डेव्हलप करा. मेहनतीमुळे कोणीच मरत नाही. आळशी माणसं लवकर मरते, कारण आळशी माणसामध्ये मेहनत करायची क्षमता नसल्यामुळे तो जीवनात तरक्की करू शकत नाही. मग आत्महत्या करण्याची वेळ येते आणि मग तो स्वतःला खतम करते. मेहनती माणसं रेकॉर्डमध्ये, इतिहासमध्ये असं नाव नाही का त्या माणसानं माघार घेतली, आत्महत्या केली, घाबरला, भिला. कारण त्यांना माहीत राहते का मी यश खिचून आणू शकतो. आय कॅन ग्रॅब द सक्सेस, आय कॅन पुल द सक्सेस. बरोबर का नाही? तर हा स्टॅमिना वाढवा. आईवडिलांना 1 किंवा 2च मुलं आहे. बऱ्याचशा आईवडिलांनी मुलांना नाजूक करून ठेवलेला आहे. ते नाजूकपणा सोडा. ऊन वारा पावसाळा सहन करणं शिका, लढणं शिका, संघर्ष करणं शिका. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आजच्या पिढीमध्ये मला तो मुद्दा कमी दिसत आहे. बरोबर आहे ना? ऊन सहन नाही होत, कोणाला सावली सहन नाही होत अति, कोणाला थंडी सहन होत नाही, कोणाला गरमी सहन होत नाही, कोणाला पावसाळा सहन होत नाही, कोणाला वारा सहन होत नाही, मला हे सहन होत नाही, मला ते सहन होत नाही. बरोबर आहे का नाही? मग शेवटी का सहन होत तुम्हाला? मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला ते जमत नाही. मग शेवटी आत्महत्या करणं जमणार आहे का तुम्हाला? काही तर जमवावं लागेल ना जीवनामध्ये. तर आई वडील नाही का तुम्हाला नाजूक ठेवत असेल, पण तुम्ही नाजूक नका राहू. तुम्ही लढणं शिका, तुम्ही संघर्ष करणं शिका, तुम्ही मेहनत करणं शिका. भविष्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व कणखर राहील, इतिहासावर तुमचं नाव राहील. हिस्ट्री विल रिमेंबर यू. आणि सरांचं स्पीच इतकं मस्त होतं, इतकं आसम होतं. एक पॉईंट, एक कंटेंट अभ्यासक होता, अनुभवातून होता, विचारपूर्वक होता. आणि जर सरांचे प्रत्येक पॉईंटवर जर तुम्ही घरी जाऊन गौर केला, सरच्या लाईफवर गौर केला, तर तुम्ही खूप काही शिकाल. सरांनी कोचिंगबद्दल बोलले आपल्यावाल्या, सर पुण्याबद्दल बोलले, सर जीवनाबद्दल बोलले, सर एज्युकेशनबद्दल बोलले. या सर्व गोष्टीवर चिंतन करा, मनन करा, विचार करा, स्टडी करा आणि उद्यापासून तुमचं हॅबिट चेंज करा. पहा, यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट अँड हॅबिट कॅन चेंज युअर फ्युचर. सरांचं वाक्य पहा. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, तुमचं भविष्य नाही आहे, पण तुमच्या हातात तुमच्या रोजच्या सवयी आहे. जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर तुमचं भविष्य काय होईल? डेफिनेटली बदलेल.